जसं काना कोपऱ्यावर आज मेडिकलमध्ये पेन किलर उपलब्ध असते ना, तशी आयुर्वेदातही काही औषधं आहेत, पण ती दुर्दैवानं आज उपलब्ध होत नाही. शीघ्र ही दूर करता है, बेजोड दवा, की मग त्या टॅगलाईनच्या भुरळीमध्ये येऊन ते औषधं ओव्हर टू द काउंटर घेतात आणि मग हा सगळा प्रकार प्रघात आणि फसतो. आणि त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. त्याला म्हणायचं साईड इफेक्ट. कोणतंही फळ आणि दूध हे एकत्र करू नये, ते विरुद्धान्न होतं आणि त्याच्यामुळे त्वचेचे आजार, सांध्यांचे मोठे मोठे आजार, गर्भाशयाचे संदर्भातले वेगवेगळे आणि पाळीच्या संदर्भातले आजार. एक मिनिट, म्हणजे चिकू शेक, ऍपल शेक, हे जे मिल्कशेक आपण घेतो ते घ्यायचे नाही? मद्यपान हे आत्ताच्या काळातलं खूप वेगळं आहे आणि आयुर्वेदात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नित्य सेवनाच्या मद्यांचे प्रकार सांगितलेले आहेत. तो दिवसभरात एकदाच घेण्याचा प्रकार, 24 तासात 15 ml. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्स वरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये जो शतकोनशतकं भारतामध्ये चालत आलेला आहे आणि आजही रिलेव्हंट आहे असा विषय, असं शास्त्र म्हणजे आयुर्वेद, आणि त्याच्याबद्दलच आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आयुर्वेदाचार्य डॉक्टर सागर गवारी सर आपल्यासोबत पुन्हा एकदा भेटण्यासाठी, बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. तर डॉक्टर साहेब, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर साहेब, पहिलाच प्रश्न असा आहे की आता 21वे शतक चालू आहे, मॉडर्न मेडिसिन आता खूप जास्त डेव्हलप झालेलं आहे, आणि मग प्रश्न पडतो की आजही इतक्या वर्षांनंतर सुद्धा आयुर्वेदाला रिलेव्हंट राहणं कसं काय जमलं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की रिलेव्हंट असणं म्हणजे काय, याच्या परिभाषा काय आहेत. बरोबर. तर याची परिभाषा आरोग्यशास्त्रामध्ये नेहमी तीच राहणार आहे, जी 1000 वर्षांपूर्वी होती, आज आहे आणि 1000 वर्षांनंतर देखील तीच असणार आहे. ती म्हणजे काय, तर ज्या शास्त्रामध्ये, कोणतंही आरोग्यशास्त्रामध्ये, भारताचंच असं आयुर्वेदच असं नव्हे तर कोणत्याही जगभरात अनेक आरोग्यशास्त्र आज आपण पाहतो आहोत, तर त्या शास्त्रामध्ये, आरोग्यशास्त्रामध्ये, किंवा आपण आयुर्वेदापुरतं बोलू की आयुर्वेदामध्ये, तर आयुर्वेदामध्ये मुळात जर त्या काळात, आजच्या काळातल्या आणि भविष्य काळात येऊ घातलेल्या आजाराच्या विषयीची कारणं, सगळ्यात महत्वाचं की ज्या कारणांमुळे आजार होतात त्याची निदान, म्हणजे त्याचं स्वरूप, त्याचे प्रकार, त्या आजारांचे विविध प्रकार, त्या प्रकारानुरूप त्याचं संप्राप्ती घडणं, किंवा ज्याला आता आपण पॅथॉलॉजी म्हणतो, तर ती पॅथॉलॉजी घडणं शरीरामध्ये, ही प्रक्रिया आहे एक प्रकारची संप्राप्तीची प्रक्रिया. तर ती प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेला अनुरूप किंवा त्या प्रक्रियेला छेद देणाऱ्या चिकित्सा उपलब्ध असणारं शास्त्र जे कोणतंही असेल ते रिलेव्हंट असणार आहे. बरोबर. तर मग आयुर्वेदात आपण जर बघितलं ना, तर आजही रिलेव्हन्स आहे. हे कसं आपण म्हणू शकतो, तर अगदी साधं सोपं उदाहरण देऊन सांगायचं झालं ना, तर अगदी मेडिकल सायन्सेसमध्ये, आजच्या ॲलोपॅथीमध्ये ज्याला आपण म्हणतो, त्या ॲलोपॅथी सायन्सेसमध्ये आता 15-20 वर्षांपूर्वी साधारणतः आधुनिक ॲलोपॅथी वैद्यकाचे शास्त्रज्ञ ह्या निष्कर्षावर पोहोचले की पोटामधल्या, आमाशयामधल्या एका फॅक्टरमुळे ऍक्च्युअली रक्तामधल्या मोठ्या प्रमाणातल्या ॲनिमियाचं प्रमाण पाहायला मिळतं, असं आत्ता ते पोहोचले. पण हीच बाब आयुर्वेदातल्या चरकाचार्यांनी 2000 वर्षांपूर्वी त्यांच्या चरक संहिते ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहे की पांडू नावाचा जो काही आपण आजार बघतो, म्हणजे ज्याला आजकाल आपण रक्ताच्या कमतरतेच्या संदर्भातल्या विविध प्रकार, ते त्या काळात पांडू या नावाखाली त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याचं सगळ्यात मुख्य कारण असं सांगितलेलं आहे की आमाशय समुद्भव, म्हणजे तो पोटातून होणारा, म्हणजे पोटाच्या पिशवीशी संबंधित रसप्रभव, हा म्हणजे रसाच्या मध्ये कुठेतरी बिघाड होणारा आणि त्याच्यातून उत्पन्न होणारा, आणि त्याचं विशेष स्थान आमाशय असं सांगितलेलं आहे. म्हणजे इतकी नेमकेपणाने ताळा आज लाखो किंवा करोडो रुपये खर्च करून जो निष्कर्ष आधुनिक शास्त्राचे शास्त्रज्ञ काढतायत ना, तेच निष्कर्ष आणि तितक्याच नेमकेपणाचे निष्कर्ष त्या काळातल्या आपल्या आर्ष ऋषी मुनींनी त्या काळातही काढून टाकले. हे झालं एक. इतरही आणखीन बोलायचं झालं तर आज आधुनिक शास्त्र असं म्हणतं की आपण
डायबिटीसचे 2च प्रकार आहेत त्यांच्याकडे. आयुर्वेदामध्ये 20 प्रकारचे सांगून ठेवलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी 18 प्रकार जास्तीचे सांगून ठेवलेले आहेत. की असंही होऊ शकतं. असंही होऊ शकतं. ओके. आपण जर आत्ता मितीला जर पाहिलं ना, तर असंख्य आजार आता आपल्याला माहिती आहेत की अनुवंशिक आहेत. बरोबर. पण ते अनुवंशिक आजार आहेत हे समजायला 19व्या शतकाचा मध्यावधी किंवा त्यानंतरचा काळ उजाडावा लागलेला आहे. पण आयुर्वेदात असे जवळपास ऑलरेडी 10 प्रकारचे आजार सांगून ठेवलेले आहेत की जे अनुवंशिक आहेत. ओके. 2000 वर्षांपूर्वी. 2000 वर्षांपूर्वी. इतकंच नव्हे तर स्त्रियांच्या मध्ये येणारे आजार, त्यांची वर्णनं इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. जर आपण ती वाचली ना, तर असं लक्षात येतं की हे त्या काळात त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रिसर्च केल्याशिवाय लिहिणं आणि हा डेटा कंपाईल करून त्याची लक्षणं, त्याची कारणं आणि त्याची चिकित्सा लिहून ठेवणं एका ठिकाणी समग्रपणे, आणि ती आजही तीच चिकित्सा, आज 21व्या शतकातले वैद्य तीच चिकित्सा वापरताना पाहायला मिळतात सर. आणि आम्ही स्वतः तीच चिकित्सा करतो असतो कोणत्याही रुग्णामध्ये आल्यानंतर. तरी देखील आमच्या रुग्णांना उपशय हा मिळतच असतो, रिझल्ट हा येतच असतो. त्यामुळं मगाशी जो म्हणलेला रिलिव्हन्सचा जो मुद्दा आहे ना, तो त्याच निकषावर असणार आहे येत्या काळातही, गत काळातही आणि आता सध्या काळातही, की ज्या शास्त्रामध्ये त्याचे मुद्दे आहेत, जे शास्त्र आरोग्याला, व्याधीला बरं करण्यासाठी न्याय देऊ शकतं, ते शास्त्र रिलेव्हंट असणार आहे. अगदी आपण साधं सोपं सांगायचं झालं तर अगदी 10 दिवसात आमच्या इकडे 6-6 महिने, वर्ष ट्रीटमेंट घेऊन ज्यांच्या स्किनच्या ॲलर्जीज आणि रॅशेस बरे होत नाहीत, 5 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये पण नाही, एका दिवसाच्या सिंगल डोस मध्ये दुसऱ्या दिवशी पेशंटच्या त्वचेचे रंग आणि ॲलर्जीच्या रिॲक्शन्सचे शेड्स बदलताना आम्ही बघतो. तर हे इतकं नेमकेपणाचं शास्त्र आहे. आणि हा रिलिव्हन्स मग आपण कुणीतरी आपल्यावर थोपवलाय का माध्यमांच्या मार्फत, की कुठंतरी आर्थिक हितसंबंध कुणाचे तरी धक्का पोचतायत म्हणून मग त्या शास्त्राचं कसं कमी आणि माझ्या शास्त्राचं कसं काहीतरी चांगलं, बरोबर, हा जो सांगण्याचा अट्टहास चालू आहे ना, तर याच्यात सत्सेत विवेक बुद्धीचा अभाव आहे आणि चांगलं ते स्वीकारण्याची वृत्ती नसणं, हा तो मुद्दा आहे. ह्याच्यात आपल्या देशाचं आणि माझं तेच चांगलं असा कोणताही मुद्दाच नसतो. तर ह्याच्यात आरोग्यशास्त्रामध्ये जे रुग्णाला बरं करायला सक्षम आहे आणि तेही रुग्णाच्या दीर्घकाळाच्या गरजा लक्षात घेऊन त्याला बरं करण्यासाठी आवश्यक आहे. तर हा मुद्दा जर कोणत्याही शास्त्राच्या कोणत्याही व्यक्तीने जर समोर ठेवून जर चिकित्सेचे सगळे कंगोरे आणि चिकित्सा ह्यांची जर पडताळणी केली, तर आपल्या आर्ष ऋषींनी जी पद्धती आणि ज्या चिकित्सा लिहून ठेवलेल्या आहेत ना, त्या काळानुरूप 100 कशी सोनं असलेलं नाणं आहे, ते आज उद्या आणि जग उद्या जरी मंगळावर गेलं ना, तरी सुद्धा ते फंडामेंटल प्रिन्सिपल न बदलणार आहे. कारण त्यांची निर्मितीच, त्या फंडामेंटल प्रिन्सिपलची निर्मितीच मोठ्या प्रमाणात ही अप्लाइड सायन्सेस म्हणून झाली आहे. थेरॉटिकल सायन्स म्हणून आयुर्वेदाची उत्पत्तीच नाही. आयुर्वेद हे मुळात चिकित्सेसाठी लिहिण्यात आलेलं शास्त्र आहे. कोणतीही पोपटपंची प्रकांड पांडित्य दाखवण्याचं ते शास्त्र नव्हे. पण ह्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा येतो ना, की ज्यावेळी ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतो आपण, त्यावेळी पटकन 3-4 दिवसात बरं वाटतं. आणि दुसरीकडे आपल्या शास्त्राबद्दल अशी एक गोष्ट आहे की बाबा महिनोन्महिने आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. आणि आत्ताचा एकंदरीत जमाना बघितला आपल्याला, तर आपल्याला 3 सेकंदात काहीतरी द्यावं लागतं, तर पूर्ण रील बघितली जाते 1.5 मिनिटाची, अदरवाईज त्याच्या पुढेही बघितली जात नाही. म्हणजे पी हळद आणि हो गोरी हा जो मुद्दा चाललाय, याच्यामध्ये आयुर्वेदाकडे लोकांनी का बघावं? म्हणजे तुम्हाला का असं वाटतं की बाबा आयुर्वेद, म्हणजे मला माहिती आहे की यातून रिझल्ट मिळणार आहे, पण तो जो एक्सटेंड पिरियड आहे तिथपर्यंत लोक नाही टिकत, मग ते का त्यांनी टिकावं? लोक टिकत नाहीत म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की त्यांना नेमकं त्यांच्या शरीराची गरजच समजलेली नसते. ओके. हा एक पहिला मुद्दा आहे की
पी हळद हो गोरी ही म्हण आहे, पण मला सांगा ह्याच्यात कालावधी कुठं लिहिलाय का? नाही. आणि पी हळद हो गोरी हे म्हणत असताना त्याच्यामध्ये कालावधी मेन्शन केलेला नाहीये. त्यामुळे आपला असं समज होतो की आज हळद खाल्ली म्हणजे उद्या गोरं होणार आहे, बरोबर. असा त्याचा आपण सोयीस्कर अर्थ काढलेला आहे. बघा, म्हणीतून आपण चुकीचे निष्कर्ष काढतो आणि ते चुकीच्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतो. बरोबर. तर हा त्यातलाच प्रकार आहे की हे मुळात असं नसतं. पी हळद हो गोरी म्हणजे याचा अर्थ हळदीचा दीर्घकाळ तुम्ही लावण्यासाठी, सेवनासाठी हळदीचा विविध अंगांनी जर तुम्ही अभ्यंगासाठी, अभ्यंगाच्या पाण्यामध्ये तुम्ही जे अभ्यंग स्नान करणार आहात त्याच्या पाण्यामध्ये, तुम्ही सेवनामध्ये, तुमच्या आहारीय द्रव्यांमध्ये आणि लावण्यासाठी म्हणून जर मग त्याच्या बरोबरीनं तूप किंवा साय किंवा दुधावर जर वापर केला तर तुम्ही गोरे होणार आहात. हा त्याचा ऍक्च्युली मतितार्थ आहे आणि ह्याला काहीतरी कालावधी द्यावा लागणार. तर हे जे प्रकरण आहे ना, हे असंच मिसअंडरस्टूड झालेलं प्रकरण आहे. एक. आता दुसरं आणखीन महत्वाचं काय आहे की तुम्ही मगाशी आता म्हणालात की 2 दिवसात बरं वाटतं. माझा मुद्दा तोच आहे की बरं वाटणं महत्वाचं आहे की बरं होणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आरोग्यशास्त्रात किंवा रुग्णाच्या दृष्टिकोनातून बरं वाटण्याला महत्व आहे, पण बरं वाटणं म्हणजे सर्वस्वी आहे का कुठल्याही व्याधीमध्ये? तर त्याचं स्पष्ट उत्तर येतं की नाही. एखाद्या रुग्णाला तूर्तास खूप मोठ्या प्रमाणात तीव्र त्रास होत असेल तर त्यासाठी बरं वाटणारी काही औषधं निश्चित ॲलोपॅथी सायन्सेसमध्ये आज मितीला बहुतांश ठिकाणी म्हणतोय मी, ती मोठ्या प्रमाणात आणि सहज उपलब्ध झालेली आहे. बरोबर. आयुर्वेदातही अशी औषधं आहेत, पण आज मितीला मधल्या काही कालखंडातल्या काही तांत्रिक आणि टेक्निकल अडचणींमुळे आणि वैद्य वर्गाचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचं कमर्शियलायझेशन झालेलं नाही. आणि ती औषधं आज मितीला जसं कानाकोपऱ्यावर आज मेडिकलमध्ये पेन किलर उपलब्ध असते ना, तशी आयुर्वेदातही काही औषधं आहेत, पण ती दुर्दैवानं आज उपलब्ध होत नाहीत. बरोबर आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणात. पण याचा अर्थ ती औषधं आयुर्वेदात नाहीतच असं अजिबात नाहीये. अशी खूप सारी औषधं आहेत की एक गोळी दिल्यानंतर पूर्णतः जुलाब थांबवता येतात, एक गोळी दिल्यानंतर अंगावरची ऍलर्जी पूर्णपणे थांबवता येते, एक गोळी दिल्यानंतर पूर्णतः तुम्हाला दुसऱ्या एका तासात तुम्हाला कडकडून भूक लागू शकते, एक गोळी दिल्यानंतर तुमचं पोट मोजून 15 मिनिटात साफ होऊ शकतं, एक गोळी दिल्यानंतर तुमचा मायग्रेनचा एपिसोड 10 मिनिटात कमी करता येऊ शकतो. बापरे. अशी औषधं आयुर्वेदातही आहेत. फक्त याची उपलब्धता आणि योजकस्तत्र दुर्लभ या 2 गोष्टींचा मेळ आजच्या कालखंडात तितक्या मोठ्या प्रमाणात बसताना दिसत नाहीये ग्रामीण भागात. हे नक्की मी स्वीकारेन आणि एक जबाबदार प्रॅक्टिशनर म्हणून आयुर्वेदाचा मी हे नक्की स्वीकारतो की याच्यामध्ये हे जे चॅलेंज आहे, ही जी एक स्कोप ऑफ एरिया आहे, इथं निश्चित आयुर्वेदात उत्पादन करणाऱ्या, औषधी निर्मितीमध्ये असणाऱ्या लोकांनी आणि वैद्यांनी स्वतःहून अग्रणी होऊन आपण त्याच्यात कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट प्रत्येकाने जर करायला सुरुवात केली, हीच काहीशी परिस्थिती आज जी आयुर्वेदाची आहे, हीच काहीशी परिस्थिती साधारणतः 1887 साली, 1890 साली ॲलोपॅथीच्या बाबतीत होती भारतामध्ये. ओके. म्हणजे त्यांनाही ह्या समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. हा उपलब्धतेचा भाग आहे, ज्याला आपण एक म्हणतो ना मार्केट अवेलेबिलिटी, तर त्याचा विषय ना की आयुर्वेदाच्या औषधांचा एक. आणि दुसरा की मग आयुर्वेदाच्या औषधांना उशीर का लागतो. बरोबर. तर मूळ मुद्दा त्याच्याकडे मी आता येतो की आयुर्वेदातल्या मुख्यतः औषधं जी आहेत ही लिहित असतानाच ही तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला बरं करण्यासाठी काही औषधं नक्कीच दिलेली आहेत, पण बहुतांश औषधं ही रुग्णाला कायमस्वरूपी कसं बरं करता येईल की ज्याच्यामुळे तो रुग्ण दीर्घकाळ वर्षानुवर्ष त्याच आजारात राहू नये. आणि म्हणून मग आज आम्ही बघतो की नेमकी हीच गोष्ट घडलेली असते की बहुतांश रुग्ण हे दीर्घकाळ 5-5, 7-7 वर्ष आजारांमध्ये असतात आणि एक औषधही आयुर्वेदाचं घेत नाहीत. आणि मग 7 वर्षात ते जे सगळं काही आजाराचं प्रकरण
प्लस त्या आजारांनी शरीरामध्ये केलेले इतर उपद्रव, बरोबर म्हणजे बरोबर. शरीरात केलेला डॅमेज, आजार येणं आणि आजारामुळं इतर ठिकाणी डॅमेज क्रिएट होणं, याच्यामुळं जो काही प्रकार होतो ना, हा निस्तरायला नक्की वेळ जाणार आहे. त्याचं रिझन तर पत्र्याचं शेड बांधायला बघा सर एका दिवसात होतं. बरोबर. बांधकाम करून एखादं नवीन घर बांधायचं तर ते वर्षात होतं. पण आधीच सगळं चुकीचं बांधलेलं आहे. तिथं माझघराच्या तिथं देवघर आलेलं आहे, देवघराच्या तिथं शौचालय आलंय. असं जर असेल तर वास्तुशास्त्र वाले लोक म्हणतात हे सगळं आधी पाडा, बरोबर. हे निस्तरा आधी, आणि मग नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुनश्च बांधकाम करा. तर मग आधीच पाडायला काही कॉस्ट लागते, ते सगळं तिथून हलवायला काही वेळ लागतो, आणि नवीन परत तिथं बांधकाम करायला काही वेळ जात असतो. तर आणि डागडुजी करायला परत आणखीन वेगळा वेळ लागतो. तर एक्झॅक्टली काहीशी परिस्थिती शरीरामध्ये ज्यावेळेस दीर्घकाळ लोक एकच पॅथीचं औषध घेऊन बरे होत नाहीयेत आणि तरी सुद्धा दुसरा कोणताही मार्ग चोखाळत नाहीत, आयुर्वेदाचं मत घेत नाहीत, आयुर्वेदाच्या एखाद्या चिकित्सकाला दाखवत नाहीत, आणि मग 7-8 वर्षानंतर त्यांना जाग येते आणि मग ते येतात, आणि ह्याच्यात भरपूर कालावधीत हे सगळं घडलेलं असतं आता आपण जे बोललो, आणि मग ते निस्तरायला, त्या आधीची धुणी सगळी धुवायला, आणि शिवाय त्याचा आजार बरा करायला, आणि त्याचं शरीर पुनश्च आजारी पडू नये, म्हणजे त्या आजाराला परत बळी पडू नये, ह्याच्यासाठी पुनर्बांधणी करायला काही वेळ हा नक्की लागणार आहे. आणि बहुतांश वेळेला जर आज बघितलं ना, तर आज मितीला 60% लोक दीर्घकाळ आजारांच्यासाठी येतात. पण आता कोरोना नंतर मात्र हा ट्रेंड बदललाय, आणि तो खूप मोठ्या प्रमाणात आहे की 40% लोक आज मितीला तातडीनं येतात. म्हणजे आज मला त्रास झालाय ना, तर ते आज येतात. अगदी परवाचीच एक केस सांगेन आणि मी थांबेन या आत्ताच्या तुमच्या प्रश्नावर, की आमच्याकडे एक आत्ता मेडिकल ऑफिसरांच्या घरातल्या त्यांचे वडील हे तीव्र स्वरूपाची हेपॅटिक टॉक्सिसिटी, हेपॅटिक फेल्युअर, पेरिकार्डियल इफ्युजन म्हणजे हृदयाच्या भोवती पाणी साठणं, पूर्णपणे ड्राउझिनेस, क्रिएटिनिन वाढलेलं, हेमोग्लोबिन ड्रॉप होत चाललेलं, आणि शुगर वाढलेल्या अवस्थेत, म्हणजे हेपॅटिक मार्कर्स एसजीपीटी, एसजीओटी म्हणून असतात खूप मोठ्या प्रमाणात, ते 400च्या पार गेलेले सर, की जे 40 आणि 50च्या दरम्यान असतात. बापरे. तर ते पूर्ण ड्राउझी होऊन अशा शुद्धीच्या अवस्थेत, अर्धशुद्धी, ओके, म्हणजे ग्लानी नव्हे, अर्धशुद्धी, ज्याला आपण कोम्याच्या अलीकडची स्टेज म्हणतो, त्याच्या अवस्थेत ते डिस्चार्ज घेऊन आले. कारण झालं होतं की त्यांना पित्ताशयामध्ये खडे झाले होते आणि त्यासाठी ऍडमिट झाले, आणि परत तिथून कंडिशन डिटोरिएट झाली. तर ते ऍडमिट होते, आणि समहाऊ पेन्स थांबल्या, म्हणून मग आता पुढं काही होऊ शकत नाही, म्हणून मग ते घेऊन आले. तर घरी येता येता त्यांना माझा माहिती मिळाली म्हणून ते आले आपल्याकडे. तर त्यांना आपण मोजून 10 दिवसांची औषध दिलीत सर. मागचे 10 दिवसापूर्वी आजचा 10वा दिवस आहे. ती व्यक्ती स्वतःच्या पायाने चालत आलेली आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात 10 दिवसात आपण आयुर्वेदाच्या फक्त औषधांनी, बाकी कोणतीही औषधं दिलेली नाहीये. शुगर त्यांची ड्रॉप झालेली आहे. जी शुगर 350-400 राहत होती 10 दिवसांपूर्वी, ती आजची शुगर आहे त्यांची 257, आणि एसजीपीटी आणि एसजीओटीच्या लेवल्स 200च्या आत आलेल्या आहेत. 10 दिवसात 400चा आकडा 204, हेमोग्लोबिन 2% वाढलेला आहे. इतके उत्तम बदल 10 दिवसात आपल्याला आपण आणू शकतो. पण याच्यासाठी योजक हवा आणि रुग्ण वेळेत यायला हवा. म्हणजे याच्यामध्ये पण योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य व्यक्ती पाहिजे व्यक्तीकडून की जो ते देतोय. याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे जे आपण बोलत होतो की ग्रामीण भागामध्ये आयुर्वेद अजून पोहोचलेलं नाहीये, किंवा तिथपर्यंत तो अजून एक मार्केट अवेलेबिलिटी आहे की तिथं पोहोचू शकतो. याच्यामध्ये मला असं वाटतं की काही प्रमाणात जडीबुटीधारी जी काही लोक आहेत, की जे लोक त्यांचा पसारा लावतात रस्त्याच्या बाजूला आणि ते 10 दिवसांनी तिथून निघून जातात, याच्यामुळे कुठेतरी परिणाम होत असावा की लोकांना विश्वास नाही राहत की अरे हे आणि आयुर्वेद सेमच असावं का, शेवटी तो झाडपोलाच आहे, हा कुठेतरी विषय येत असेल का? निश्चितच येतो, पण हा शेवटी त्या रुग्णाचा आणि त्याच्या नातेवाईकांनी घेतलेला निर्णयाचा तो परिणाम आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी शेवटी कुणाच्या हातात गाडी द्यायची. मला साधं सोपं म्हणावंसं वाटतं सर, आपण कुठेतरी 10-15 लाखाच्या गाड्या घेतो,
बघा आज शोरूम मधून शोरूम मध्ये घेतलेली गाडी तुम्ही लोकल मेकॅनिक कडे कुठेतरी टपरीवर मेकॅनिक हे करतोय, तर तुमची जर्मन मेड गाडी तुम्ही त्याच्याकडे नेऊन नाही ना दाखवत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय बघता, तर तुम्ही काहीतरी सर्टन क्वालिफिकेशन्स बघता, तुम्ही सर्टन काहीतरी फॅसिलिटीज बघता, तुम्ही सर्टन टेक्निकल एक्सपर्टीज बघता, ऑथेंटिसिटी बघता. बरोबर आहे ना. म्हणजे ह्या 3 गोष्टी बघता तुम्ही. मला एक समजत नाही की आपल्या शहराची आज मितीला जर मार्केटमध्ये जर किंमत बघितली ना, की एक अवयव काढून जर विकण्याचं ठरवलं, असं विकण्याची परवानगी नाहीये, पण जर तो हे केलं ना, त्याचं व्हॅल्युएशन जर बघितलं तर ते काही करोड रुपयांमध्ये जातं. म्हणजे परमेश्वरानं तुम्हाला एखादी पर्सनल एस क्लास रेंज रोवर गिफ्ट केलेली आहे विना पैशाची, आणि तुम्ही तिच्या दुरुस्तीचं काम कॉर्नरवरच्या कुठल्या तरी अनऑथोराइज्ड पर्सन कडे करत आहात, पत्राच्या शेडवाल्या गॅरेजकडे. हा, तर मग कोण चुकीचं आहे? बरोबर आहे. आणि मग तिथे जर तुम्हाला तो गुण आला नाही, तर माझं म्हणून सगळ्यांना आपल्या माध्यमातून एकच सांगणं आहे की नक्की मी असं म्हणत नाहीये की त्यांच्यातही काही चांगले प्रॅक्टिशनर आहेत की जे पारंपरिक पद्धतीनं प्रॅक्टिस करतात, पण त्याला कुठंतरी काहीतरी निकष हवेत, त्याला कुठंतरी काहीतरी एक विश्वासार्हता तुम्हाला जिथं वाटेल अशी ठिकाणं तुम्ही शोधणं हे तुमचं कर्तव्य. बरोबर आहे. आणि हे सुज्ञपणाचं लक्षण असेल की आपण नेमकं कुठल्या वैद्याला दाखवतो, कुठल्या वैद्याकडून चिकित्सा घेतो, त्याला नीट आयुर्वेद शास्त्राचं ज्ञान आहे का, तो किती वर्ष प्रॅक्टिस करतोय, त्याच्याकडे साधनांची उपलब्धता किती आहे, फॅसिलिटीज आपण ज्याला म्हणतो, तर त्या साधनांची उपलब्धता किती आहे, त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स किती वर्षांचा आहे, आणि त्याचं चिकित्सेतलं कौशल्य काय आहे, हे जरा थोडस आज याच्यासाठी भरपूर माध्यमं उपलब्ध झालेली आहेत. बरोबर. त्याच्यासाठी सोशल मीडियावर असेल, आज गुगलवर असेल, रेटिंग्स असतात. आपल्याला या माध्यमातून ते रेटिंग्स बघूनही आपल्याला एक अनुभव कळतो लोकांचा की तिथं काय अनुभव आहेत, तिथं आणि त्याच्या आधारावर ते निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि समोर व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस औषध घ्यावं असं काही नसतं. बघा, कुठल्याही चिकित्सकाला आणि वैद्याला किंवा कन्सल्टंटला भेटल्यानंतर तुम्ही औषध घ्यावं असं काही नाही. तुम्ही आधी त्यांच्याशी भेटून तुमच्या आजाराचं सगळं वर्णन त्यांना सांगा, तुमचे रिपोर्ट्स दाखवा. जर ते सक्षमपणे ते बघू शकतात असं तुम्हाला जाणवलं, तुम्हाला ते तपासत असताना त्यांचं कौशल्य समजतं, तुम्हाला तुमच्याशी त्या आजाराविषयीची तुम्हाला माहिती देत असताना त्यांचा अनुभव कळतो. बरोबर. आणि ह्या सगळ्याच्या आधारावर मग तुम्ही ठरवा ना की हे आपण ज्या व्यक्तीच्या समोर बसलेले ही व्यक्ती संयुक्तिक आहे का, ही रेंज रोवर कोणाच्या ताब्यात द्यायची, हे ज्याचं त्यांनी थोडस सतसत विवेक बुद्धीनं घेण्याचा हा निर्णय आहे. बरोबर आहे. मला ह्याच्या पुढच्या प्रश्नाकडे यायचंय की हा जो आपण टाइम बद्दल बोललो, किंवा बऱ्याचदा मॉडर्न मेडिसिनचा सुद्धा कंटाळा येतो की लोक म्हणतात की किती तेच खातोय मी, नाही खायचं, मला औषध नाहीत खायची, आणि त्याचा जो परिणाम बॉडीवरती झालेला असतो त्यातून काहीतरी वेगळं उद्भवतं. सो आयुर्वेदामध्ये असं काही होतं का की बाबा आपण ट्रीटमेंट घेतोय पण मध्येच ड्रॉपआउट झाला, तर त्याचे साईड इफेक्ट परत बॉडीवरती होत आहेत? बहुतांश वेळा, आता मी थोडस पहिल्यांदा आपल्या श्रोत्यांच्यासाठी साईड इफेक्ट म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा नीट समजून घेऊयात. की साईड इफेक्टची मुळात डेफिनेशनच ही आहे की डिझायर्ड इफेक्ट पेक्षा काहीतरी नॉन इफेक्ट दिसतोय, विच इज प्लीझंट ऑर अनप्लीझंट. ओके. म्हणजे जो अपेक्षित गुण आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं अनुभवायला मिळतंय की जे योग्य किंवा चांगलं किंवा वाईट आहे. असा जो काही इफेक्ट, चांगला किंवा वाईट इफेक्ट, जो ऍक्च्युअली मूळ मुख्य इफेक्ट पेक्षा वेगळा आहे, तर त्याला साईड इफेक्ट म्हणतात. आणि ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे काय, अनप्लॅन्ड इफेक्ट. म्हणजे अरे मी औषध घेतलंय पोट साफ होण्याचं आणि मला काय होतंय तर मला उलटी व्हायला लागली. ओके. मला मी औषध घेतलेलं आहे काय तर पोटदुखी थांबण्याचं, आणि होतंय काय तर पोटदुखी सुरुवात झाली. हा जो आहे ना ह्याला म्हणायचं ऍडव्हर्स इफेक्ट.
आणि साईड इफेक्ट म्हणजे काय, की तुम्ही औषध घेतलंय पोटदुखीचं, पोटदुखी थांबली, पण पोटदुखी थांबल्यानंतर मला पोटात थोडंसं असं फुगल्यासारखं वाटलं, माझी भूक कमी झाली. मग ह्याला म्हणायचं साईड इफेक्ट. तर हा नोन असतो. साईड इफेक्ट हे नोन असतात. तर तशी आता मुख्य प्रश्नाकडे येऊयात, की मधी औषधं सोडल्यामुळं किंवा आयुर्वेदाचे पण असे काही साईड इफेक्ट असतात का. तर ज्या अर्थी कोणत्याही औषधाचे, अन्न पदार्थाचे किंवा द्रव पदार्थाचे, बघा मी सगळं कव्हर करतो याच्यात, की कोणत्याही औषधाचे, अन्न पदार्थाचे, द्रव पदार्थाचे, म्हणजे तुम्ही आज लिंबू सरबत घेताय, तुम्ही आज ताक पिताय, तुम्ही आज लस्सी पिताय, तुम्ही आज कोल्ड्रिंक पिताय, तुम्ही आज पुरी भाजी खाताय, तुम्ही आज चिकन खाताय, किंवा तुम्ही आज काय तर पनीर मक्खनवाला खाताय, याचे जर काही इफेक्ट आहेत, तसंच औषधांचे जर काही इफेक्ट असतात तर साईड इफेक्टही असतातच. ओके. पण ह्याला सापेक्षता कशाची आहे, ह्याला एक की ते औषध मुळात त्या व्यक्तीच्या आजाराची तीव्रता, त्या व्यक्तीच्या शरीराची ठेवण, म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार त्याचा निकष असतो वजन, वय, हा निकष असतो, आणि त्याच्यामध्ये आजाराच्या स्टेजेस हा त्याचा निकष असतो. आयुर्वेदात मात्र ह्याचे असंख्य निकष दिलेले आहेत. म्हणजे आयुर्वेद ह्या 3 निकषांच्या नाही, जवळपास ह्याच्यासाठी अनेक निकष वापरले जातात. त्याच्यामध्ये आयुर्वेद असं म्हणतो की दुष्यम देशम बलम कालम प्रकृतीम अनलम वयः सत्वम सात्वम आहारश्च अवस्थाश्च पृथक विधा. म्हणजे काय तर दुष्य म्हणजे तुमच्या शरीरात नेमक्या कोणत्या ठिकाणी आजार झालाय. ओके. देश, तुम्ही कोणत्या देशात राहणारे व्यक्ती आहात, कोणत्या भागात राहतात, कोणत्या भागात. देश म्हणजे पूर्वीच्या काळात ज्या भागात राहतात त्याला देश म्हणलं जायचं. दुष्यम देशम बलम, तुमच्या शरीराचं आता सध्या ऊर्जा बल काय आहे, आणि व्याधीचं बल काय आहे, म्हणजे व्याधीच्या स्टेजेस काय आहेत, आजाराच्या कोणत्या ताकदीचा व्याधी आता तुमच्या शरीरात उपस्थित झालेला आहे. म्हणजे खूप अल्प ताकदीचा, मध्यम ताकदीचा आणि उच्च ताकदीचा, असे 3 ग्रेड्स असतात, अल्प, मध्यम आणि उच्च बल. अशा 3 ग्रेड्स परत त्याच्यात आयुर्वेदाने केल्यात. बल तुमचं आणि व्याधीचं काय आहे याचा विचार केला. दुष्यम देशम बलम कालम, तुम्ही आता सध्या ज्या कोणत्याही आजारासाठी उपचार घेण्याचा विचार करत आहात तो काळ नेमका कोणता आहे. बरोबर. बऱ्याच वेळा या काळाचा विचार न केल्या गेल्यामुळं एखाद्या व्यक्तीला संधिवाताचा, आमवाताचा त्रास आहे, त्याचे सांधे जखडलेले आहेत, आणि तो नेमका आतापर्यंत त्याला त्रास होत नसतो, पण वसंत ऋतूमध्ये आला की वसंत ऋतूमध्ये तो कफ सगळा वितळायला सुरुवात होते उष्म्यामुळे अचानकच्या वाढलेल्या, आणि मग तो कफ विघळून शरीरातल्या आणखीन सांध्यांमध्ये पर्कोलेट होतो आणि तात्पुरत्या स्वरूपाचा संधिवाताचा त्रास ऍग्रिवेट होतो. पण झालेली गोष्ट अशी आहे की हा झालाय उष्ण गुणामुळे वितळलेला कफ आहे आणि त्याच्यामुळे ऍग्रिवेट झालाय. मग याला जर काळाचा विचार न करता उष्ण औषधं अत्यंतिक मोठ्या प्रमाणात दिल्या गेली तर तो आजार कमी होतो, पण उष्णतेचे त्रास सुरू होतात. ओके. आणि याच्यासाठी चिकित्सकांनी आयुर्वेदाच्या ती औषधं देत असताना, आमवाताची, पाचनाची औषधं देत असताना अल्प काळासाठी द्यावीत असा निर्देश ग्रंथकारांनी करून ठेवलेला आहे, चरक, सुश्रुत आणि वाग्भटांनी. पण दुर्दैवानं जर समजा योजक दुर्लभ आहे, आणि जर आजकाल आपण हे फार बघतो की लोक स्वतःहूनच उठतात आणि मला कुठंतरी नेटवर, युट्यूबवर, फेसबुकवर मला असं कळलं की अमुक एक गुगुळू म्हणजे आमवाताची बेजोड दवा, असं ते एकदम छान टॅग मध्ये, और शीघ्र ही दूर करता है वगैरे वगैरे असे ते टिपिकल शब्द असतात. शीघ्र ही दूर करता है, बेजोड दवा, की मग त्या टॅगलाईनच्या भुरळीमध्ये येऊन ते औषधं ओव्हर टू द काउंटर घेतात आणि मग हा सगळा प्रकार प्रघात आणि फसतो. ओके. आणि त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. त्याला म्हणायचं साईड इफेक्ट. स्वतः एकतर चिकित्सक नसताना घेतलेली चिकित्सा, दुसरा
चिकित्सक असेल तर त्यांनीही विचार हा केला करून पाहिजे. ह्या क्रायटेरिया जो ग्रंथकारांनी आपल्या ऋषीमुनींनी दिलेला आहे, अशी असंख्य क्रायटेरिया, दुष्यम देशम बलम कालम प्रकृती, तुमची प्रकृती काय आहे, वाताची आहे, पित्ताची आहे का कफाची आहे, ह्याची भरपूर सारी वर्णनं चरकांनी म्हणजे चरक ऋषींनी चरक संहितेमध्ये सविस्तर लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे ओके. अक्षरशः 10-10, 15-15 श्लोकाची ती वर्णन आहे. बापरे. इतकी सविस्तर वर्णनं, डिटेल, म्हणजे नखापासून ते केसापर्यंत वात प्रकृतीचा माणूस कसा असतो, पित्त प्रकृतीचा कसा असतो, कफ प्रकृतीचा कसा असतो, त्याला कोणते त्रास होतात, त्याला झालेल्या त्रासांच्यासाठी कोणती सामान्य चिकित्सा देणं गरजेचं आहे, इथपर्यंतची अगदी सविस्तर वर्णनं दिलेली आहेत. पण दुर्दैवानं प्रकृती परीक्षण हे व्यवस्थित न झाल्यामुळे वैद्याकडून, आणि व्यक्तीला वाटत असतं की मला पित्ताचा त्रास आहे म्हणजे पित्ताची प्रकृती आहे, नव्हे. तर काही त्रास हे तुम्हाला त्या कालावधीपुरते असतात, ती तुमची प्रकृती असेलच बरोबर. असं नव्हे. बरोबर. त्यामुळं प्रकृती ही जाणून घेण्याची गोष्ट आहे, आणि ती चांगल्या कुशल अनुभवी वैद्याकडे जाऊन आज मी इथे आवर्जून तुमच्या माध्यमातून आणखीन एक त्याच्या संदर्भात एक आवर्जून सांगतो की भारत सरकार, माननीय पंतप्रधान मोदीजींनी आयुष मंत्रालयातर्फे संपूर्ण भारतभर आयुष मंत्रालयातर्फे प्रकृती परीक्षणाचा उपक्रम मागे 2 महिने पूर्वी राबवला होता. तर आजही तो उपक्रम कंटिन्यू आहे. त्याच्यासाठी एक नॅशनल पोर्टल डेव्हलप करण्यात आलेलं आहे की जे पूर्णतः सरकारी नियंत्रणात आहे, भारत सरकारच्या, आणि ज्याच्या माध्यमातून तुमची प्रकृती परीक्षणाची एक सोय तुमच्या जवळच्या वैद्यांच्याकडे जाऊन तुम्ही पूर्णतः मोफत स्वरूपात करू शकता. माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही जरूर तुमची प्रकृती नक्की तपासून घ्या. त्याचे कोणतेही शुल्क घेतल्या जात नाहीत कोणत्याही वैद्यांकडून. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला ते ऍप इन्स्टॉल करावं लागतं. त्याचा एक OTP तुमच्याकडून ऍप इन्स्टॉल केल्यानंतर वैद्याला द्यावा लागतो, जेणेकरून तो तुमची माहिती भरायला त्याला तुम्ही परवानगी देत आहात. ओके. आणि हे पूर्णतः तुमच्या समोरासमोर केल्या जाणारी प्रक्रिया असते. तुम्हाला थेट प्रश्न विचारण्यात येतात आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुमची उत्तम पद्धतीने प्रकृती समजून घेता येऊ शकते. या उपर आता आणखीनही सविस्तर प्रकृती परीक्षणाचे जवळपास 40 ते 50 प्रश्न असतात. ते आम्ही वैद्य मंडळी आमच्या ज्यावेळेस चिकित्सालयात ज्यावेळेस रुग्ण येतो त्यावेळेस अर्धा ते पाऊण तास आम्ही त्याला पूर्ण पहिल्यांदा याच सगळ्या गोष्टी विचारतो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, आणि त्याच्या आधीच्या होऊन गेलेल्या गोष्टी आणि त्याला अनुभवत असलेल्या सध्याच्या गोष्टी. तर ह्याच्यावरनं आणखीन डिटेल पर्सनलाइज इन डेप्थ प्रकृती परीक्षण होऊ शकतं आणि ते जरूर करून घ्यावं. त्याच्यासाठी तुम्हाला मात्र थोडासा वेळ हा द्यावा लागतो आणि त्याच्यातून मात्र तुम्ही भविष्यात आणि आत्ता सध्या तुमच्या आयुष्यात जे काही आरोग्याचे प्रश्न आहेत ना, ऑलमोस्ट त्याच्यातली 30% प्रश्न तुमचे सुटतात. म्हणजे इतका मोठा फायदा फक्त प्रकृती परीक्षण करून घेण्याने होऊ शकतो. असं होतं का की बाबा हे काही ठराविक क्रायटेरिया आहेत की ही कफाची प्रकृती, ही वाताची आणि ही पित्ताची, असं काय आहे का की आता आपलं बोलता बोलता समजा एखाद्याला उत्सुकता आणि समजा रात्रीचे 12 वाजले तर तो लगेच वैद्याकडे जाणार, पण त्याला कळू शकतं की हा माझी कदाचित पित्ताची असेल, असे काही लक्षणं आहेत का? मुळात प्रकृती समजून एकदा तुम्ही घेतली ना की त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली गाईडलाईन्स येतात. हा, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली गाईडलाईन्स ह्या वैद्यांच्याकडून दिल्या जातात. कालांतरानं भारत सरकारच्याकडूनही ते सगळं सिस्टीम राबवण्यात येणार आहे. पण आज मी तिला तरी तुम्ही ज्या कुठल्याही वैद्यांच्याकडे जाणार आहात तिथे तुम्हाला तुमची प्रकृती कळते आणि ते तुम्हाला डूज अँड डोंट्स ह्याचा एक क्रायटेरिया डिलिव्हर करू शकतात. आणि जो तुम्ही जर फॉलो करू शकलात तर निश्चितपणे मी म्हटलं तसं तुमच्या ऑलरेडी 30% प्रश्नांची उत्तरही तिथं नक्कीच मिळून जातात आणि 30% आजारांपासून तुम्ही ऑलरेडी प्रिव्हेंट होता. पण तुम्हाला असं बघून कळतं का की बाबा ही व्यक्ती कदाचित ह्या प्रकृतीची असेल, असं 90% तरी? हो, निश्चितच कळतं. कारण त्याच्यातली बरीचशी परीक्षणं ही दर्शन परीक्षेवर आधारित आहेत. आयुर्वेदात त्रिविध परीक्षा सांगितलेल्या आहेत: दर्शन, प्रश्न आणि स्पर्शन. तर
दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न अशा 3 परीक्षा सांगण्यात आलेल्या आहेत. तर त्यातली पहिलीच परीक्षा ही दर्शन आहे. बघायचं. हा म्हणजे त्यामुळं आणि ह्याची वर्णन इतकी इन डेप्थ दिलेली आहेत आयुर्वेदात, सगळीकडे दिलेली आहेत, सगळ्या आजारांच्या बद्दल दिलेली आहेत, ओके. की ज्याच्यामुळे मगाशी जो प्रश्न होता ना की आयुर्वेद रिलिव्हंट आहे का, तर इतक्या डिटेल एक्झामिनेशन मेथड दिलेल्या आहेत. 3 प्रकारच्या एक्झामिनेशन मेथड दिलेल्या आहेत, 4 प्रकारच्या दिल्या आहेत, 10 प्रकारच्या दिलेल्या आहेत, 8 प्रकारच्या दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे टोटल जर नंबर ऑफ एक्झामिनेशन मेथड जर आयुर्वेदातल्या बघितल्या ना, तर त्या 3 + 4 + 8 + 10 25 प्रकारच्या फक्त एक्झामिनेशन मेथड दिलेल्या आहेत आयुर्वेदात. आणि त्यामुळं आयुर्वेदाच्या त्या सगळ्या पद्धती अवलंबल्यानंतर जे काही मेडिसिन्स दिल्या जातात ना, ते खूप पर्सनलाइज असतात. आणि ते पर्सनलाइज मेडिसिन्स दिल्या गेल्यामुळं आयुर्वेदाचे साईड इफेक्ट हे ऑलमोस्ट 0 लेवलवर येतात. द रिझन की तुम्हाला दिल्या गेलेलं औषध इतक्या सगळ्या क्रायटेरिया मधनं फिल्टर केल्या जातं. म्हणजे पर्सनलाइज मेडिसिन आहे ते. कारण तुम्हाला स्वतःला बघितलं जातं, शास्त्राचे निकष फक्त लावले जात नाहीत. बरोबर. तर तुमच्या स्वतःची प्रकृती, हे जे एक्सक्लुझिव्हनेस आहे ना आयुर्वेदाचा, की प्रकृती, तुम्ही कोणत्या देशात राहता, तुम्ही कोणत्या काळामध्ये ट्रीटमेंट घेत आहात, हा एक्सक्लुझिव्हनेस आहे आयुर्वेदाचा, की जो कुठल्याच जगातल्या सायन्सेस मध्ये नाहीये. आणि त्यामुळं आयुर्वेदाच्या उपचारांचे साईड इफेक्ट्स हे मुळात एकतर दिसत नाहीत, आणि जर ते दिसले ना तर त्याला कारण हीच असतात की हे सगळे क्रायटेरिया बायपास केलेले असतात. मग हे क्रायटेरिया बायपास करून एकतर रुग्णांनी स्वतः औषध घेतलेलं आहे किंवा वैद्यांनी हे क्रायटेरिया बायपास करून औषध दिल्या गेले. शास्त्राचा प्रॉब्लेम नाहीये, हा त्या व्यक्तींचा प्रॉब्लेम आहे. आणि मग जो दुसरा प्रश्न मागाचा होता की मध्येच औषधं जर ड्रॉप केली तर त्याचे काही परिणाम, साईड इफेक्ट दिसतात का, तर निश्चित दिसतात. आयुर्वेदातही तसे ते साईड इफेक्ट दिसतात. म्हणजे उदाहरण दाखल सांगतो की एखाद्या व्यक्तीला जर तुमची ट्रीटमेंट सुरू आहे तुमच्या ॲलर्जीसाठी, आणि जर त्या व्यक्तीला एखाद्या वैद्यांनी पोटातून घेण्याचं स्नेह पान नावाचं औषध असतात, त्याच्या माध्यमातून औषधींनी सिद्ध केलेली तुपं, वेगवेगळ्या औषधांनी बनवलेली तुपांचे प्रकार असतात, तेलांचे प्रकार असतात, ते द्यायला सुरुवात केल्या जाते. आणि मग ते 3, 5, 7 दिवसांचे घेण्याचे प्रकार आहेत. आम्ही असं बऱ्याच वेळा काही पेशंटना बघितलेलं आहे की ते 3 दिवसाचा कोर्स सांगितलेला आहे, 5 दिवसाचा सांगितलेला आहे, 7 दिवसाचा सांगितलाय ना, तर ते 1च दिवस घेतील, 2च दिवस घेतील आणि तिसऱ्या दिवशी ते ड्रॉपआउट करतील आणि परत म्हणतील की मला हे शक्य होत नाही. तर मग तिथं ते ड्रॉपआउट केल्यामुळे, त्या स्नेहामुळे शरीरातले जे ॲलर्जी क्रिएट करणारे टॉक्सिन्स आहेत हे रिलीज करायला सुरुवात केलेली असते त्यांच्या जागेवरनं, आणि ते तिथून रिलीज होऊन रक्तामध्ये येतात आणि तिथून पोटात येतात असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. आणि मग तिथून ते काढण्याची प्रक्रिया उलटी वाटे किंवा जुलाबा वाटे केल्या जाते, त्याला वुमन आणि विरेचन म्हणतात. तर ही प्रक्रियेच्या आधी दिल्या जाणारे हे औषधी तुपांचे प्रयोग अर्धवट सोडल्यामुळं अनेक पेशंट आम्ही बघतो की जे सांगितलेलं असतं त्यांना, पण तरी सुद्धा नाही, माझं आज काहीतरी काम आलेलं आहे आणि मला आता काही 2 दिवसानंतर आता कंटिन्यू करायला जमत नाहीये, 2च दिवस. तर मग तिथे मात्र आम्ही त्यांना ऑलरेडी कल्पना दिलेली असते की हे असं असं होऊ शकतं. मग त्यावेळेस मात्र आम्ही ते औषध बंद केलं असेल हे जर त्यांनी आम्हाला सांगितलं तर मग मात्र आम्ही त्याची योजना करतो. मग त्याच्यासाठीची वेगळी औषधं दिल्या जातात. पण दुर्दैवाने एखाद्याने स्वतःच्या प्रमादवश, ह्याला प्रमादच म्हणायला हवा, की तो जर प्रमाद केला तर त्याला त्याच्यामुळे त्रास होणार आहे हे निश्चित आहे, कारण तुम्ही चिकित्सा मध्ये सोडलेली आहे. म्हणजे हे असं करण्यासारखं आहे की भूल दिलेली आहे आणि आता मला ऑपरेशन करायचं नाही, आता मी उठून चाललो, असं नाही ना होत. बरोबर. तुम्हाला ऑपरेशन करायचं नसेल ठीक आहे, पण तरी सुद्धा त्या दिवशी लगेच तुम्हाला घरी जाण्याची परवानगी दिल्या जात नाही. भूल दिलेली आहे. भूल जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत त्याचे 12 तास, 18 तास, 24 तास उलटत नाही तोपर्यंत तुम्हाला हॉस्पिटलमध्येच थांबावं लागेल. तुम्ही जर जाण्याचा प्रमाद केलात
तर तुम्ही कुठेतरी पडणार आहे बरोबर बरोबर. आणि त्याच्यातून काहीतरी ऍक्सिडेंट होणार आहे, हे निश्चित जसं आहे तसंच. मग याच्यामध्ये दोन गोष्टींचं तारतम्य रुग्णांनी नेहमी राखावं, की एक तर कुठल्याही चिकित्सा, आयुर्वेदाचंच असं नव्हे, ॲलोपॅथीच्या देखील असतील, मग त्याच्यामध्ये अँटीबायोटिक दिल्या जातात. बहुतांश लोक अँटीबायोटिक सुद्धा 5 दिवसाचं सांगितलेले 2 दिवसात बरं वाटले की मी बंद केलं, पण पुढच्या वेळेस त्या अँटीबायोटिकचा परत तो परिणाम दिसत नाही आणि त्याच्याही पुढच्या स्टेजचं अँटीबायोटिक द्यावं लागतं आणि ह्याला कारणीभूत तो रुग्ण स्वतः असतो. आणि मग हायर अँटीबायोटिक, प्रत्येक वेळेस मला पुढच्या लेवलचं अँटीबायोटिक वापरलं जातं, अशी जी काही समजूत त्या रुग्णाची होते. तर त्याचं कारण आहे, त्याला 6 दिवसाचा दिलेला कोर्स त्यांनी 2 दिवसात रॅपअप केलेला असतो कुठेतरी. बरोबर बरोबर. मग हे करू नये, ॲलोपॅथी असो आयुर्वेद असो. आणि जर ते करणार असाल तर ते वैद्याला सांगून करावं की माझ्याकडून हे आता होणार आहे, माझ्याकडे नाईलाज आहे त्यासाठी, आणि बाबा तुम्ही मला याच्यासाठी म्हणून काहीतरी बाबा उपाय द्या. उपाय त्यासाठी जे काही उपाय किंवा उपचार असतील तर ते संयुक्तिक विचारून घ्यायला हवे. मध्येच ट्रीटमेंट सोडणं हे काही बाबतींमध्ये नक्की रुग्णासाठी त्रासदायक किंवा घातक देखील असू शकतं. अगदी काही प्रमाणात आम्ही असे केसेस बघितलेले आहेत की जे मध्येच सोडतात ट्रीटमेंट आणि मग जे त्रास व्हायचे ते शेवटी तिथे लँडअप होतात ते लोक, आणि कळत न कळत मग त्यांचं अज्ञान असतं, घरातल्यांनाही माहित नसतं, त्याचा कुठं ना कुठेतरी दोष विनाकारण म्हणजे ऍक्च्युअली वस्तुस्थिती समजून न घेता एकतर शास्त्र, औषध किंवा वैद्य यांच्यावर ते सगळं खापर फोडलं किंवा यांच्याकडे अंगुली निर्देश होतो, बरोबर आपण असं म्हणू, किंवा त्याचं खापर फोडलं जातं. तर ते संयुक्तिक नसतं कधीही, आणि त्याने रुग्णाचं तर निश्चित अहितच आहे बरोबर त्याच्यामध्ये, त्याच्यात फायदा काही होत नाही. त्यामुळे चिकित्सा बंद करणार असतील तरी देखील एक विशिष्ट पद्धत आहे. तुम्ही साधं सोपं इंटरनेटवर लॉग इन करताय, तुम्ही लॉग आउट न करता बाहेर पडता का हो? असंच डायरेक्ट विंडो क्लोज करू? एक्झॅक्टली. कुठल्याही सिस्टीम मध्ये एंटर करण्याचे आणि एक्झिट करण्याचे हे काही निकष असतात, नियम असतात, पद्धती असतात. तर त्या पद्धती सगळ्यांनी जर नीट समजून घेतल्या, माहिती करून घेतल्या, तर त्याचा कोणालाही त्रास होत नाही. आता आपल्याला एका वेगळ्या टप्प्याकडे पॉडकास्ट येताना मला विचारायचं आहे की बऱ्याच व्हिडिओज मध्ये किंवा बरेच लोक जे बोलत असतात युट्यूबवरचे, मी थोडासा रिसर्च करत होतो की नेमकं काय आपल्याकडे आलं पाहिजे पॉडकास्ट मधून, आणि त्यातून हा प्रश्न आला की काही लोकांनी सांगितलं की तुम्ही सूर्यास्तानंतर जेवण करू नका, तुम्ही सूर्यास्तानंतर खायचंच नाही काय. तर यावरती तुमचं काय मत आहे की सूर्यास्तानंतर काहीच गेलं नाही पाहिजे का पोटामध्ये, का हे थोतांडे? थोतांड वगैरे असं तर आपण नाही म्हणू शकत. ओके. कारण त्याला काही तथ्य आहेत. पण मगाशी आपण जसं जे सूत्र बघत होतो ना की दुष्यम देशम बलम कालम प्रकृती मनलम वया सत्वम सात्म्य, तर ते इथे येतं. तर बहुतांश वेळा काही प्रकृतीच्या व्यक्तींना ते नक्की सूट होतं. ओके. काही प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये किंवा काही आजारांच्या अवस्थांमध्ये ते नक्की गरजेचं आहे तशा पद्धतीनं करणं. किंबहुना जर सगळ्यांना शक्य असेल तर सगळ्यांनी केलं तरी देखील ते चांगलं आहे. ओके. म्हणजे त्याच्यात तथ्य आहे नक्की. पण जर समजा कोणत्याही व्यक्तीला काही कामानिमित्त, वेगवेगळ्या व्यवसायांच्या निमित्त जर ते शक्य होत नसेल, तर ते नाही जमलं म्हणजे अगदी काहीतरी खूप मोठं काहीतरी प्रमाद घडतोय किंवा आरोग्यासाठी खूप काहीतरी सगळंच मग तुम्ही हानिकारक आहे असं 100% असं कधीही असत नाही. ओके. कारण त्या फंडामेंटल्सचे किंवा तशा पद्धतीनं आहार घेण्याचा जो काळ आहे तो त्या काळाची रिलिव्हन्स होता. त्याला काही वेगळे कारणही होती. सगळ्यात पहिलं कारण होतं की पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं घरांमध्ये कीटक येण्याची हे होती, संभाव्यता असायची की तिन्ही सांजेच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस. आणि ज्यांना रोखण्यासाठी आज जशा आपल्या दरवाज्यांना, खिडक्यांना जाळ्या असतात तशा मोठ्या प्रमाणातल्या जाळ्या सर्वसामान्य लोकांच्या घरी नसत.
बरोबर मुळात बहुतांश घरांमध्ये. त्याचबरोबरीनं दिवे नसायचे. मग त्या एवढ्या मिणमिणत्या प्रकाशात कुठेतरी अन्नपदार्थ खायचा आहे, मग तो कीटक एखादा येऊन पडलाय का हे कळत नाही. त्याच्या बरोबरीनं त्याचं प्रमाण समजत नाही. आपण बरोबर किती आहार घेतोय हे समजत नसायचं. मग आहाराची मात्रा एकतर जास्त व्हायची किंवा अशा पद्धतीनं काहीतरी कॉन्टॅमिनेशन हो होण्याचं कुठेतरी किड्या मुंग्यांमुळं. तर हा एक त्याच्यातला खूप मोठा भाग होता. आणि दुसरं महत्वाचं, त्या काळातल्या लोकांची जी दिनचर्या होती तर ती खूप वेगळी होती. बरोबर म्हणजे ते लोक सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलेले असायचे बहुतांश लोक. किंवा गाव जागं व्हायचं. म्हणजे बरोबर साधारणतः तांबडं फुटायला लागलं आपण म्हणतो ना ज्याला, की झुंजू मंजू होणं. हो तर या कालावधीत गावगाडा सुरू व्हायचा. तर आज मितीला तसं नाही राहिलेलं. आज काही लोकांच्या सेकंड शिफ्ट आहेत. ते लोक 12 आणि 1 वाजता घरी येतात. काही लोकांच्या थर्ड शिफ्ट आहेत. ते लोक पहाटे 4-5 वाजता 6 वाजता घरी येतात. बरोबर मग घरी आलेल्या व्यक्तीला जर तुम्ही म्हणाल, की नाही आता तू संध्याकाळी 6 वाजता जेवलं पाहिजे, तर मग तो रिलेव्हन्स राहत नाही. बरोबर तर काही वेळेस तेवढ्या एका गोष्टीसाठी अडून न राहता शरीर इतकं सुंदर आणि शरीराची स्वतःची यंत्रणा सुंदर आहे, की तुम्ही जर एखादी गोष्ट नाही फॉलो करू शकला ना अनेक कॅटेगरीपैकी, तरी शरीर असं काही खूप लगेच तुम्हाला आजारांच्या तोंडी देत नाही. ओके तुमचं शरीर कधीही देत नसतं. तर ते ऍडजस्ट करण्याची त्याच्यात इन्फिनिट त्याला होमिओस्टेसिस नावाचा जो फंडामेंटल सांगून ठेवलाय ना बायोलॉजीमध्ये आपल्याला, तर तो खूप इन्फिनाइट आहे शरीरामध्ये. ओके तर त्यामुळं तो होमिओस्टेसिस किंवा समयोग वाहित्व असं नावाचं फंडामेंटल आयुर्वेदात सांगितलेलं आहे, की शरीराचं स्वतःचं असं एक समयोग वाहित्व आहे, की जे ह्या सगळ्या गोष्टींना कोप अप करत असतं, ऍडजस्ट करत असतं. हा, आणि ते जर तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही जरूर करा संध्याकाळी 6च्या तिन्ही सांजेच्या वेळेस जेवण. ह्याला दुसरं एक सायंटिफिक रिझन असं आहे, की तिन्ही सांजेच्या नंतर सूर्यास्त होतो लगेचच. बरोबर आणि सूर्यास्तानंतर शरीरातलं तेज तत्व आणि अग्नितत्व हे कमी व्हायला लागतं. निसर्गतः होतं, सगळ्यांच्यात होतं. ओके अपवाद ह्याला रात्री जागरण करणारे लोक किंवा खूप मोठ्या प्रमाणात ज्यांना पित्ताचे त्रास आहेत हे लोक, हे त्याला थोडेसे अपवाद आहेत नक्कीच. पित्ताच्या प्रकृतीचे लोक की ज्यांच्यामध्ये ते तेज तत्व तेवढ्या मोठ्या प्रमाणात राहतं, तरी पण ते सेटल डाऊन व्हायला थोडासा प्रोलॉंग टाइम लागतो. पण बहुतांश लोकांच्या मध्ये आणि पूर्वीचा जो काळ होता त्याच्यात लोकांचा आहार मुळात कफकर खूप मोठ्या प्रमाणात होता. कफाचा आहार मोठ्या प्रमाणात होता. आता एक्झॅक्टली अपोजिट सिच्युएशन झालेली आहे, की दिवसभर लोक वेगवेगळ्या पद्धतीचे आहार, खूप मसालेदार आहार, चायनीज प्रकारचे, खूप मोठ्या प्रमाणात ग्रेव्ही असलेले अन्नपदार्थ, आणि हे अन्नपदार्थ अल्टिमेटली तुमच्या शरीरातल्या अग्नीला, तेज तत्वाला आणि पित्ताला ट्रिगरच करत असतात. आणि त्यामुळे तो अग्नितत्व चा जो भाग आहे तो सूर्यास्तानंतर तितका आता हल्ली मावळलेला दिसत नाही. त्यामुळे लोकांना झोप लवकर येत नाही ऍक्च्युली. बरोबर जी पूर्वी लोकांना तिन्ही सांजेच्या वेळेस जेवल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात ती लोक शांत झालेली असायची निवांत बिछाण्यामध्ये, तसं होताना आजकाल दिसत नाही. त्याचं कारणच ते आहे की ते तेजतत्व तरी सुद्धा प्रखरतेनं शरीरामध्ये उपस्थित आहे. मग पूर्वीच्या काळात मात्र ते होतं तसं, कारण न्याहारी म्हणजे फक्त दूध किंवा दूध भाकरी किंवा दुधाबरोबरच्या कण्या, पाण्यातल्या कण्या, असा आहार होता पूर्वीचा न्याहारीचा, म्हणजे ज्याला आपण आज ब्रेकफास्ट म्हणतो. तर तो आहार जर घेतला, दुपारच्या जेवणाची त्यांची जी रीत होती ती दुपारीचं जेवण 1 वाजता 12 वाजता ती लोक करत होती. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या शिंबी धान्य ज्याला म्हणलेलं आहे, शेंगांच्या वर्गातलं धान्य, आयुर्वेदात त्याला शिंबी धान्य म्हणतात. तर त्या पद्धतीचं धान्य ज्याला आपण आज पल्सेस म्हणतो, मोठ्या प्रमाणात कडधान्य, तर यांचा आहार दुपारच्या ह्याच्यात असायचा. आणि दिवसभरानंतर मग शेतातली, रानातल्या ज्या काही भाज्या आहेत तर त्या घेतल्यानंतर मग घरी जाऊन संध्याकाळच्या वेळेस पालेभाजी किंवा फळभाजीचा आहार हा दुपारच्या वेळेस असायचा, की जिथं त्याला रस्सा असायचा, वरण असायचं, बाकीच्या इतर गोष्टी असायच्या. आणि तो जर सगळा आहार बघितला ना तर तो अतिशय साधा आणि कमीत कमी प्रक्रिया केलेला भाग होता.
अच्छा. आणि कमी प्रमाणात आत्यंतिक त्याच्यामध्ये मसाले पडायचे आणि त्याच्यामुळे त्याची उष्णता ही कमी असायची. आणि मग तो कमी उष्ण असलेला, कारण आजकालच्या सारखे असे पॅकेटमध्ये मसाले त्या काळात मिळत नव्हते. त्यामुळं घरात ती 2-4 बायका मिळून ते वर्षभराची चटणी कशी बशी बनवायच्या. बरोबर. मग इतर चाट मसाला वेगळा, पाणीपुरी मसाला वेगळा, टिक्का मसाला वेगळा, असे सगळे मसाल्यांची तिथं वॉर्डरोब नसायचा त्यांच्या घरात. तर तो आता वॉर्डरोबच म्हणलं पाहिजे त्याला, कारण त्यासाठी वॉर्डरोबच लागतो. तर ते नसायचं पूर्वी आणि मग त्याच्यामुळं अतिशय साध्या पद्धतीच्या वाटणाच्या प्रकारातले मसाले, ताजे मसाले पटकन करायचे आणि बरोबर. घालायचे. बरोबर. की तेवढ्या वेळात किती जमणार आहे? तर ते करायचं आणि घालायचं. बरं, हे एवढं केल्यानंतर ती लोकं संध्याकाळी 6 वाजता जेवली, की रात्री परत झोपताना दूध घ्यायची. त्यांना दूध घ्यायचं असायचं. आणि ऍक्च्युली तो पर्पज होता, की जेवल्यानंतर पूर्वीच्या काळात जे दूध घेतलं जायचं ना, ते 3 तासानंतर घेतलं जायचं. ओके. आजकाल तोही एक चुकीचा पॅटर्न आहे, की जेवल्यानंतर दूध घेणं. तो समजून घेण्याचा भाग आहे, की जेवल्या जेवल्या दूध नाही घ्यायचं. जेवल्यानंतर 3 तासांनी दूध घेतलं, तर ते शरीराला उत्तम 9 पद्धतीनं वाजता पोषक असतं. जेवल्यानंतर 12 वाजता दूध घ्यायचं. 12 वाजता. तर 3 तासाचं अंतर हवं. ओके. तर त्याच्यातून तुम्हाला अशा पद्धतीनं दूध घेतलं तरच आरोग्य मिळतं. उत्तम पद्धतीनं बल, मांस उपचय होतो. शुक्राची वृद्धी होते आणि त्याच्या बरोबरीनं एक पोटामध्ये जो पित्ताचा काळ तिथं उपस्थित झालेला आहे, त्या पित्ताचं शमन होतं आणि ती व्यक्ती प्राकृत कफाची, सत्वप्रधान, सत्वगुणाची राहते ओके. आणि शांत झोप लागते. हा त्याच्या मागे, कारण निद्रा कर आहे. दूध हे निद्रा कर सांगितलेलं आहे आणि पूर्वीच्या काळात लोक नुसतं दूध नव्हते घेत, त्याच्यात तूप टाकून घ्यायचे, बरं. की जे रसायन सांगितलेलं आहे. हां, तर हां. दूध आणि तूप हे जर एकत्रित सेवन केलं तर ते नित्य रसायन आहे ओके. आणि त्यामुळे पूर्वीच्या काळातली लोक लवकर म्हातारी होत नव्हती. त्यांचे गुडघे अवेळी दुखत नव्हते, त्यांची केस अवेळी गळत नव्हते, अवेळी पिकत नव्हते. तर ह्या सगळ्या गोष्टी सकाळी उठल्यापासूनच्या संध्याकाळीपर्यंत आणि रात्री झोपताना दूध आणि तुपाचा हा रसायन प्रयोग हा जर केला तर त्या लोकांनी 6 वाजता जेवलं पाहिजे. ओके. मग त्या लोकांनी 9 आणि 12 वाजता जेवून उपयोग नाही. पण 6 वाजता जेवल्यानंतर तुम्ही परत 10 पर्यंत झोपला पण पाहिजे. झोपला पाहिजे. 9 वाजता दूध घ्यायचं असेल घेऊन. तर. ते 12 पर्यंत आणि आराम मग चालणार नाही. पुन्हा तुम्ही सकाळी 3 वाजता उठायला रेडी. रेडी असाल. ओके. 3, 4, 5 च्या दरम्यान तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या कालावधीत तुम्ही ओके. उठायला नक्की रेडी असणार आहात. पण मग केळं आणि दूध हं. हे एकत्र घ्यायचं का? केळ आणि दूध एकत्र घेणं हे तसं आयुर्वेदात विरुद्ध अन्न म्हणून सांगितलेलं आहे. हां, हां. कोणतंही फळ आणि दूध हे एकत्र करू नये. ओके. ते विरुद्ध अन्न होतं आणि त्याच्यामुळे त्वचेचे आजार, सांध्यांचे मोठे मोठे आजार, गर्भाशयाचे संदर्भातले वेगवेगळे आणि पाळीच्या संदर्भातले आजार. 1 मिनिट, म्हणजे चिकू शेक, ऍपल शेक, हे जे मिल्क शेक आपण घेतो ते घ्यायचे नाहीत? घेऊ नयेत. ओके. घेऊ नयेत. घेऊच नाहीत. हे नित्य घेण्याची गोष्ट नाही. ओके. एखाद दिवशी तुम्ही घेताय हं, तर हं. ते शरीर, मगाशी मी म्हटलं, समयोग वाहित्व आहे आणि ते कॉम्पेन्सेट करणार आहे. बरोबर. पण हे नित्य घेण्याच्या गोष्टी नक्कीच नाहीयेत. ओके. तर याच्यामुळे होतं मग ह्या सगळ्या आजारांची मांदियाळीची प्रक्रिया निर्माण होते शरीरात. वेगवेगळे कफाचे आजार, लोकांना वर्षानुवर्ष सर्दीचे आजार आहेत. घट्ट कफाची घशामध्ये जाणीव होत राहते. श्वसनाचे आजार बरे होत नाहीत. पोटाच्या अपचनाचे आजार बरे होत नाहीत. तर ते ह्या सगळ्या मिल्कशेक आणि जेवल्यानंतर लगेच दूध घेणं आणि दुधाची पद्धत नेमकी घेण्याची माहीत नसते. तर फ्रीज मधनं काढून घेतलं जातं किंवा त्या शिकरणासाठी देखील थंड फ्रीज मधलं दूध वापरलं जातं. तर ह्याच्यामुळे विकृत कफ वाढतो आणि विकृत कफ हा या सगळ्या आजारांना कारणीभूत असतो, की मग त्याच्यामध्ये सर्दी, खोकल्याचे, दम्याचे, श्वासाचे आजार, संधिवाताचे आजार वेगवेगळ्या, आमवाताचा विशेषतः, त्वचेचे आजार वेगवेगळ्या पद्धतीचे, त्याचबरोबरीनं गर्भाशयामध्ये गाठी येणं, फायब्रॉइड्स येणं, पाळी उशिरा येणं, हायपोथायरॉइड सारख्या गोष्टी, स्थौल्य ज्याला आपण आज ओबेसिटी म्हणतो किंवा मोठ्या प्रमाणात, तर तशा पद्धतीचे आजार, काही कालांतरानं अंगावरून पांढरं जाण्याचं ज्याला आपण ल्युकोरिया म्हणतो, श्वेतप्रदर म्हटलं जातं आयुर्वेदात त्याला,
तर त्याचे आजार, विविधांगी होणारे इतर डायबिटीस सारखे प्रकार, कोलेस्ट्रॉल, हे सगळे एका माळेचे मणी आहेत आणि ते याच हेतूंमधून येतात. की चुकीच्या आहाराच्या पद्धती, विरुद्धांना असंच काही लोक आणखीन बऱ्याच वेळा मांसाहाराला मॅलिनेशन साठी दही वापरतात. हो हो. तर याच्यामुळेही आत्ता सांगितलेले हेच सगळे प्रकार होतात. संधिवात, त्वचेचे आजार वेगवेगळे, बहुतांश मुलांच्या मध्ये वजन आणि त्याच्या संदर्भातले आजार, बऱ्याचशा आज तरुण मुलांच्या मध्ये त्वचेचे आजार पाहायला मिळत आहेत. म्हणजे हे पूर्वी बघायला मिळत नव्हते, तर हे याचेच परिपाक आहेत सगळ्याचे. वंध्यत्वापर्यंत अगदी केसेस जातात, म्हणजे इतकं ते प्रचंड हानिकारक. हा, म्हणजे अतिशय घातक असं सगळं विरुद्धांनाचं प्रकरण दिलेलं आहे. पालेभाज्यांच्या बरोबर दही खाणं, पनीर खाणं, म्हणजे आज आपण पालक पनीर नावाची एक रेसिपी आपण बघतो, तर ती क्वचित कधीतरी खायला हरकत नाही, पण सातत्यानं अशा पद्धतीने खाणारे लोक आम्ही बघितलेले आहेत. तर ते देखील याच आजारांना बळी पडतात. त्यांच्यामध्ये तर पालेभाज्या आणि दूध एकत्र आल्यानंतर डायरेक्ट रक्ताचे विकार सुरू होतात. रक्ताचे म्हणजे नागीण येणं, कावीळ होणं, वेगवेगळ्या रक्ताच्या ह्याच्यातून त्वचेचे आजार येणं, तर मोठ्या मोठ्या गांध्या उठणं शरीरावर, इतक्या मोठ्या प्रमाणातले, किंवा खूप मोठ्या प्रमाणात रक्त कमी होणं शरीरामधलं, किंवा मोठ्या प्रमाणात रक्त वाढणं. आजकाल आम्ही हेही बघतोय की अति प्रमाणात रक्त वाढताना पण पाहायला मिळतंय. तर त्याला कारण हीच आहेत, आत्यंतिक मोठ्या प्रमाणात मासे खाणं, पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाणं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा संयुक्तिक नाही, उत्मात नाही करायचा. अतिरेक हा वाईटच. ग्रंथकारांनी त्यासाठी स्पष्ट सांगितलेलं आहे चरकांनी, अति सर्वत्र वर्जयेत. म्हणजे अति सर्वत्र, म्हणजे कोणत्याही ठिकाणी तुम्ही अति करू नका. मग ते अन्न असेल, औषध असेल, पथ्य असेल, पथ्य मोडणं असेल, अति प्रमाणात केलं की ते तुम्हाला नक्की आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्रासदायकच होणार आहे. कुठलाही पदार्थ असा पूर्णतः चांगला, म्हणजे ड्रायफ्रूट खाणं हे पूर्णतः चांगलं, असा एक समज दृढ झालाय. तर आम्ही खूप पेशंट बघतोय आता सध्या की अति प्रमाणात ड्रायफ्रूट रोज खातात. मला सांगा, 10 वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी तुमच्या घरात आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांना विचारा बरं त्यांनी किती ड्रायफ्रूट खाल्लेले आहेत. बरोबर. त्यांची पिढी आज जेवढी हेल्दी आहे ना, तेवढी रोज ड्रायफ्रूट खाणारी आपली पिढी आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात हेल्दी नाहीये. का नाहीये? तर ते समजूनच घेत नाहीत की ड्रायफ्रूट ही कुणी खायला पाहिजे, कोणतं ड्रायफ्रूट कोणी खायला पाहिजे. अच्छा, म्हणजे त्यात पण निकष आहेत. त्यात पण निकष आहेत. बदाम चांगला म्हणून भिजवून ठेवलेले 4-4, 5-5 बदाम त्या एवढ्याशा शाळेत जाणाऱ्या मुलाला, ज्याची अजून पचन क्षमता पूर्णतः तयार झालेली नाही, त्याचं कफाचं वय आहे, 16 वर्ष वयापर्यंत बाल असं म्हणलेलं आहे आयुर्वेदात चरकांनी, की 16 वर्ष वयापर्यंतचा मुलगा किंवा मुलगी बाल असतो. म्हणजे त्याचं कफाचं वय आहे. तर अशा कफाच्या वयाच्या मुलांना जर त्यांना जर हे भिजवलेले बदाम दिले, तर त्यांच्या पचनशक्तीच्या पलीकडचं प्रकरण आहे ते, आणि ते पचत नाहीत. ती मुलं कधीही वजनाने वाढत नाही. तर मुळात हे आपण जे देतोय हे बदामच कारणीभूत आहेत हेच कळत नाही ना. अच्छा. आणि मग धडपड चालू राहते आणि तिथं मग उत्तर मिळत नाहीत. तर बदाम, ड्रायफ्रुट्स असतील, काही असेल, रोज खाणं हे शक्यतो करू नये. कोणताही अन्नपदार्थ रोज खाणं वाईट. आता जसं आपलं बोलणं चाललंय की आपण म्हणतो अतिरेक नको, तसा आणखीन एक प्रश्न आपल्या खाण्याच्या बाबतीत येतो, तो म्हणजे मला जेन्युइनली हा विचारावासा वाटतो की वेळ झाली की जेवायचं की भूक लागली की म्हणून जेवायचं, काय करायचं नेमकं? मुळात आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे ना, तर ते भुकेचा विचार करूनच जेवावं. रादर दॅन एका शब्दात सांगायचं तर भुकेच्या वेळी जेवावं. अच्छा, म्हणजे वेळच्या वेळी जेवणं असं नाहीये, भुकेच्या वेळी जेवावं. आणि जेवढी भूक आहे तेवढं जेवायचं, की नाही मी दररोज 2 भाकरी खातो तर 2 भाकरी खाल्ल्याच पाहिजेत अशी सक्ती करायची नाही. यामध्ये
तुमची आहाराची जरणशक्ती काय आहे, म्हणजे तुम्ही काय अन्न पचवू शकता हे पाहूनच अन्न घेतलं पाहिजे आणि तुम्ही अन्न किती घेऊ शकता ओके. हे बघून आणि तुम्ही अन्न किती पचवू शकता हे बघून घेतलं पाहिजे. ह्याच्यात आणखीन एक ऍडिशन अशी आयुर्वेद सांगतो की कोणताही आहार असो, मग सकाळी ब्रेकफास्टच्या टायमिंगचा असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचा, हा 1/4 तुम्ही एक तृतीयांश तुम्ही कमी खा. ओके. आम्ही कमीत कमी सांगतो की 1/4 तरी कमी खा. आपल्या आयुर्वेदात त्रिविध कुक्षी सांगितलेल्या आहेत. एका भुकेच्या कॅपॅसिटीचे 3 भाग करा. 1 भाग घन पदार्थ खा, 1 भाग द्रव पदार्थ खा आणि 1 भाग हा रिकामा ठेवा, असं सांगितलेलं आहे. मग तेवढं शक्य होत नाही. आता हल्ली धकाधकीच्या आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यूज कमी झालेल्या आहेत आहारांमधल्या. तर 1/4 आहार प्रत्येक व्यक्तीनं शिल्लक ठेवून, म्हणजे त्या आहाराची भूक शिल्लक ठेवून आहार घ्यावा. ओके. आणि तोही भूक लागल्यानंतर घ्यावा. ओके. त्यावेळी घ्यावा. भूक लागलेली आहे आणि 1-2 तासांनी खातोय त्याचाही उपयोग नाही. भूक लागलेली नाहीये, वेळ झाली म्हणून खातोय त्याचाही उपयोग नाही. आणि याच्यामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्याकडे सध्या 2 गोष्टी खूप जास्त प्रमाणात वाढल्यात. ते म्हणजे एकतर पार्टी कल्चर आणि त्याच्यामुळे नॉनव्हेजचं प्रमाण वाढले. दुसरं, पार्टी म्हणल्यानंतर ऑकेजनली ड्रिंक्स घेण्याचं प्रमाण वाढले. तर या गोष्टींना आयुर्वेदामध्ये मान्यता आहे का, किंवा त्याकडे आयुर्वेदाचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? मुळात मद्यपान हे आत्ताच्या काळातलं खूप वेगळं आहे आणि आयुर्वेदात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नित्य सेवनाच्या मद्यांचे प्रकार सांगितलेले आहेत. मग त्याच्यापासून ऊसाच्या रसापासून, महुवाच्या मधुकाच्या फुलापासून बनवलेले मद्याचे प्रकार, तांदळाच्या पिठापासून बनवलेले मद्याचे प्रकार, काकवीपासून बनवलेले प्रकार, असे विविधांगी धान्यांच्या पासून बनवलेले प्रकार हे सांगितलेले आहेत. आता काही प्रमाणात महाराष्ट्रात ते आहे की धान्यांच्या पासून काही मद्य निर्मिती होतीये, पण त्याच्यासाठी धान्य हे बऱ्याच अंशतः निकृष्ट असतं. आणि आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे ते अतिशय सकस अन्नापासून ते मद्य निर्माण करायला सांगितलेलं आहे. आणि त्याचे भरपूर सारे प्रकार सांगितलेले आहेत. आणि ते मात्र कधी घेऊ नये, म्हणजे मद्य सेवन करू नये असं काही आयुर्वेदाच्या ह्याच्यात सांगितलेलं नाहीये. मद्य विशिष्ट गरजेच्या मात्रेत प्रकृती, काळ आणि पुन्हा देश याचा विचार करून नक्की घ्यावं. उष्ण प्रकृतीच्या, पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी मद्यपान करू नये असं स्पष्ट निर्देश आहे. ज्यांना रक्ताचे आजार आहेत, लिव्हरचे आजार आहेत, म्हणजे रक्ताच्या संबंधित आजार आहेत, त्याचबरोबरीनं ज्यांना कावीळ किंवा अंगावर विसर्प येणं, म्हणजे ज्याला आपण आता हल्लीच्या भाषेत हर्पिस म्हणतो, ज्यांना होऊन गेलेलं आहे, तर त्या लोकांनी, इतरही काही ज्यांना उलट्यांचे त्रास आहेत किंवा पित्ताच्या पोटाचे आजार आहेत, त्यांनी मद्य निश्चित घेऊ नये असं सांगितलेलं आहे. आणि बहुतांश लोकांच्या मध्ये हे जर असेल तर त्यांनी जर घेतलं तर त्यांना ते त्रास होताना आजही दिसतात. उरला प्रश्न की ह्याचं मग सेवन कधी करावं असेल. आता हल्लीच्या काळात जे काही उपलब्ध आहे प्राप्त परिस्थितीत, तर साधी सोपी मात्रा आहे की तुमच्या मगाशी जसं सांगितलं की 1/4 तुम्हाला द्रवान्न घ्यायला सांगितलेलं आहे. 1/3 द्रवान्नाच्या पुन्हा जर 3 भाग केले, तर 1/3 पुन्हा 3 भाग केले तर त्यातला जो 1 भाग येईल एवढ्या प्रमाणात तुम्ही मद्य घेणं हे संयुक्तिक आहे. आणि मग त्याची क्वांटिटी येते साधारणतः आपल्या पोटाच्या पिशवीची कॅपॅसिटी ही साधारणतः 1.5 ते 2 लिटर असते. आणि त्याचे जर 3 भाग केले तर साधारणतः किती येतं, तर 700 ml येतं. मग 700 ml हे टोटल लिक्विड आहे. मग त्यापैकी तुम्हाला घेण्याची परत 1/3 हे सांगितलेले आहे. तर ती मात्रा येते साधारणतः 100 ml च्या आसपास. तर 100 ml च्या आसपासची तुम्ही मात्रा, ते पण ह्या धान्यांपासून निर्माण केलेल्या असेल तर ते जे इतर आता आपण जे विविध प्रकार बघतो ते आयुर्वेदात आसव आणि अरिष्ट कॅटेगरीत जातात. त्यांची मात्रा ही फक्त 1 तोळा किंवा 2 तोळे सांगितलेले आहे. म्हणजे 1 तोळा म्हणजे साधारणतः
15 मिली. ओके. आणि किंवा किती काळांमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे? तो दिवसभरात एकदाच घेण्याचा प्रकार, 24 तासात तासात एकदा 15 ml. 15 ml तुम्ही घेऊ शकता. 24 तासात 15 ml. 15 ml. तर इतक्या कमी प्रमाणात ते सांगितलेलं आहे, आणि ते सुद्धा तुमच्या प्रकृतीचा, आणि पुन्हा मगाशी सांगितलं तसं ऋतू कोणता सुरू आहे. बरोबर. जर उन्हाळा सुरू आहे, ऑक्टोबर हीट सुरू आहे, तर त्या काळात ते न घेतलेलं संयुक्तिक, अदरवाईज मग त्याचे त्रास होतात. त्यामुळं शिशिर, वसंत, हेमंत ऋतूमध्ये, त्याच्या बरोबरीनं ह्या काळामध्ये घेणं ड्रिंक्स हे जास्त संयुक्तिक आहे. किंवा पावसाळ्याच्या मी तेच म्हणणार होतो कालावधीत, की पावसाळा आणि हिवाळा हा, असं आपण बोलीभाषेत त्याला म्हणू. बरोबर. तर ह्या कालावधीत ह्या मात्रेत घेणं गरजेचं आहे. 15 ml. हा, आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर ते अत्यंतिक कमी घ्यायला सांगितलेलं आहे. तर इतकं त्याचे निकष त्यांनी क्लिअर कट दिलेले आहेत, आणि ओके. ते फॉलो नाही झाले तर कालांतरानं कुठं ना कुठेतरी त्याचे परिणाम हे दिसतात. अर्थात पुन्हा शरीराचं समयोग वाहित्व ह्या सगळ्याच्या मध्ये उपस्थित असतंच, की काही लोकांच्या मध्ये ते उत्तम असेल, जर कफाच्या प्रकृतीचा व्यक्ती आहे, ज्याचं शुक्र आणि ओज धातू शरीरात चांगले आहे, बाकी इतर आचरण व्यवस्थित आहे, आहाराचे नियम प्रकृतीला अनुरूप करतोय, वेळेवर जेवतोय, साधा सात्विक कमी तिखटा मिठाचा आहार घेतोय, तर त्या व्यक्तीला ड्रिंक्स घेण्यामुळे फार त्रास होताना दिसत नाही. ओके. मग परत हे त्याच्यात सातवी आणि प्रकृती आली, तिथे सुद्धा तो क्रायटेरिया लागू होतो. तर असं विचार आहे त्याच्यामध्ये. हे जसं मद्याबद्दल झालं, तसं नॉनव्हेज बद्दल काय क्रायटेरिया आहे? नॉनव्हेज बद्दल देखील आयुर्वेदात व्हरायटी ऑफ नॉनव्हेजचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कॅटेगराईज दिलेले आहेत. बिलेशय प्रकारातले म्हणजे जे बिळामध्ये राहणार आहे, मत्स्य प्रकारातले म्हणजे जे माशांचे प्रकार, प्रतुद आहेत म्हणजे जे चोचीनं आहे. ओके. हा, तर चोचीनं अन्न खाणारे, मग त्याच्यामध्ये पक्षी आले. बरोबर. त्याचबरोबरीनं विष्कीर आले म्हणजे जे उकरून अन्न खाणारे, म्हणजे त्याच्यात कोंबड्या वगैरे हे सगळे प्रकार आले. असे कॅटेगराईज भरपूर केलेले आहेत त्याच्यात. तर प्रसह आले म्हणजे जे इतर ठिकाणी साधेपणाने राहणारे, पण बलात्काराने किंवा हिंसक पद्धतीनं आहार भक्षण करणारे, मग त्याच्यात गाई, म्हशी, हे रेडा, वाघ, सिंह, हे हिंसक बलात्काराने प्रसह. तर अशा पद्धतीनं हे सगळ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. आणि मग त्याचे खूप सारे प्रकार पण परत, आणि त्यांचे इंडिव्हिज्युअल गुण दिलेले आहेत. ओके. पण आता हल्ली व्यवहारात हे सगळं फार उपलब्ध होताना दिसत नाही. व्यवहारात उपलब्ध होताना 3-4 नॉनव्हेजचे प्रकार दिलेले आहेत. तर गाईचं मांस आता जे सगळ्यात ज्वलंत विषय आहे, ते सर्व दोषकर सांगितलेलं आहे. म्हणजे तो आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही तितकाच घातक आहे. धार्मिक त्याला परिभाषा तर नक्कीच आहे, किंवा त्याला मान्यता किंवा त्याच्या संदर्भातल्या श्रद्धा वेगळा भाग आहे. बरोबर. पण आयुर्वेदात तर ग्रंथकारांनी त्याला पूर्णतः निषेध केलेला आहे त्याचा, कारण तो सर्व दोष प्रकोपकर असा मांसाचा प्रकार आहे. ओके. त्याच्याने ताकद मिळते, पण तो सर्व दोष प्रकोप म्हणजे तुमच्या शरीरातल्या जितक्या काही वाईट गोष्टी आहेत त्यांना तो ट्रिगर करणार आहे. म्हणजे आजारांचे जे घटक आहेत, मग सायलेंट मोडवर असलेले, तर ते सगळे फॅक्टर्स तो ट्रिगर करतो. दुसरा महत्वाचा मांसाहाराचा प्रकार येतोय तो म्हणजे आज मटन, आपण ज्याला बकऱ्याचं किंवा शेळीचं जे काही आहे ते, तर तो देखील ठीक प्रकार सांगितलेला आहे त्यातल्या त्यात सगळ्यात आत्ता सध्याच्या प्राप्त ह्याच्यात. ओके. माशांचे प्रकार पण ते घ्यायला हरकत नाही. आणि नॉनव्हेजचा तिसरा प्रकार हा झाला. चौथा प्रकार आहे की चिकन, म्हणजे याला आपण कोंबडी ह्या प्रकारातला आता खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यात हायेस्ट तेच उपलब्ध असतं. तर त्याच्याबद्दल पूर्वीच्या काळातले त्या कोंबडीचे गुणधर्म खूप चांगले सांगितलेले आहेत. म्हणजे तिच्यानी तुमच्या शरीरातल्या मांसाचं, मेदाचं प्राकृत अवस्थेत उपचयत्व येतं, म्हणजे त्याला
प्राकृत अवस्थेत आणण्यासाठी ते नक्की चांगलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तेव्हाची कोंबडी. हा, पण जी देशी कोंबडी ज्याला आज आपण म्हणतो, की जी हिंडून फिरून असते, हे सगळं काही खाते, तर अशा पद्धतीच्या याला. पण दुर्दैवानं आत्ता जे काही मिळतंय मार्केटमध्ये, विशेषतः पोल्ट्री आणि ह्या कॅटेगरीचं चिकन, ह्याच्यामध्ये काही ठिकाणी प्रॅक्टिसेस खूपच वेगळ्या दिशेनं गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औषधांचा वापर, हॉर्मोन्सचा काही वापर आज काही दुष्प्रवृत्ती असलेल्या लोकांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेले आहे. आणि जिथं तशा पद्धतीचे ते काही स्टिरॉइड्सचे वापर केले जातात, हॉर्मोन्सच्या इंजेक्शन्सचे वापर होत आहेत, काही केमिकल अँटीबायोटिक खूप मोठ्या प्रमाणात तर त्यांना लागतातच, कारण त्याशिवाय त्या कोंबड्या इतक्या कंजेस्टेड ह्याच्यात असतात की तिथे विषाणू आणि जीवाणू खूप मोठ्या प्रमाणात ब्रीड होतात. स्वच्छतेचा तसा अभाव असतो तिथे आणि त्यामुळं त्यांना विषाणूंची आणि जीवाणूंची लागण खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांना जिवंत ठेवण्यासाठी मात्र ते कंपल्सरीली द्यावंच लागतं. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या लसी टोचण्यात येतात. असं पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय त्यांची प्रजनन क्षमता पुन्हा हे असण्याच्या दृष्टिकोनातूनची ती सक्षम नाहीये तेवढ्या. साहजिक आहे. आणि त्यांचं ब्रीडिंग होतंय ते साधारणतः 1.5 महिन्यात वगैरे होत असतं. आणि नॉर्मल कोंबडी जी आहे ती साधारणतः व्यवस्थितपणे पूर्ण मोठ्या आकाराने विकसित व्हायला साधारणतः 3.5 महिन्याचा कालावधी लागतो. 3.5 ते 4 महिन्याचा कालावधी कमीत कमी. तर इतका मोठा फरक आहे. आणि निसर्गामध्ये असं एक नेहमी तुम्हाला बघायला मिळेल की जी गोष्ट लवकर जेवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित होते ना, त्याचा सस्टेनेबिलिटी प्रतिकूल परिस्थितीत किंवा लॉंग टर्म व्हायबिलिटी किंवा लॉंग टर्म रन मध्ये ती गोष्ट तेवढी सस्टेन होत नाही. म्हणजे ती यूज अँड थ्रो कॅटेगरीची असते थोडक्यात. बरोबर. म्हणजे त्याच्यातून मिळणारं पोषणही तसंच त्या कॅटेगरीचं असतं. पण आता मांस आणि चरबी हे वाढवण्यासाठी मात्र ही पोल्ट्रीचीच कोंबडी जास्त हे होते, कारण तिला ते सगळं पुरवण्यात आलेलं आहे कृत्रिम. मग आहारापासून त्यांचं सगळं कृत्रिम असतं. तर ह्याच्यातून किती मोठ्या प्रमाणात त्यांचं शरीर कसं तयार झालेलं आहे आणि ते तुमच्या शरीरात गेल्यानंतर काय होणार आहे हे निकष कुठेही नाहीये खरं सांगायचं तर. आणि ह्याला कुठेही असेसमेंट नाहीये की हे जाऊन कसं परिणाम करेल. 100 पैकी कदाचित 10 लोकांनाच त्याचा त्रास होत असेल, पण तो होत असेल तर त्या 10 व्यक्तींनी ती समजून घेऊन ती गोष्ट थांबवण्याची गरज आहे. कारण त्या इतक्या मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाच्या औषधांनी आणि हॉर्मोन्स आणि ह्याच्यातून तयार होणारं चिकन हे कितीही चवीला चांगलं लागलं ना तरी ते शेवटी तुमच्या शरीराला कुठेतरी हे होतं. त्याच्यातून येणारे दुष्परिणाम खूप आहेत. म्हणजे मुलींच्या मध्ये, मुलांच्या मध्ये वयात येण्याची हे लवकर सुरू झालेली आहे. वेळ लवकर. हा, म्हणजे जे 12-14व्या वर्ष वयाच्या असताना मुलं मुली वयात येत होत्या ते आता आम्ही बघतो की 8व्या आणि 7व्या वर्षी मुलं आणि मुली वयात येत आहेत. त्यांची पाळी सुरू होते मुलींची. तर याला कुठेतरी ही सगळी कारणं आहेत की त्याचबरोबरीनं वजन विकृत प्रमाणात वाढणं, सुस्तावल्यासारखं वाटणं, हालचाली नको वाटणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, त्याचबरोबरीनं हार्टच्या रिलेटेडचे पॅरामीटर्स चेंज होणं, स्ट्रेस बिअरिंग कॅपॅसिटी, फिजिकल स्ट्रेस जो असतो तो बिअरिंग कॅपॅसिटी कमी होते. हे खूप ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. त्याचबरोबरीनं त्या लोकांच्या प्रजनन क्षमतेमध्ये देखील कमी होण्याची शक्यता आहे. कारण मुळात निसर्गात ज्या प्राणी किंवा वनस्पती स्वतःच प्रजनन करू शकत नाही, तर आयुर्वेद असं म्हणतो की त्यांच्या जर शरीरात त्यांचाच शुक्र व्यवस्थित नाहीये तर ते तुमच्या शरीरात आल्यानंतर तुमच्या शरीरातल्या शुक्राला काय बल देणार आहेत. बरोबर. तर सामान्य विशेष सिद्धांतानुसार आयुर्वेदाचे वैद्य, बहुतांश वैद्य हे सांगताना तुम्हाला आढळतील की तुम्ही जे खाताय त्याच्यात जर बीज नाहीये आणि त्याच्यात जर नवनिर्मितीची क्षमता त्या वनस्पती त्या आहारामध्ये आणि त्या मांसाहारामध्ये जर नाहीये तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी तो विचार करूनच आहार घेण्याची वेळ निश्चित आलेली. म्हणजे कदाचित आज आपण जे खातोय सगळंच त्याच्यातून
मुलींमध्ये पाळी लवकर येण्याचं प्रमाण असेल किंवा वंध्यत्व वाढण्याचं प्रमाण असेल, ह्याचा परिणाम आपण जे खातोय तिथं कुठेतरी दिसून येतो. अगदी भरपूर आजार आता ओके. पाहायला मिळतात त्या मुलांच्या मध्ये मॅक्झिमम, जे अशा पद्धतीनं हे होत आहेत. त्यांना ओके. हॉर्मोनच्या रिलेटेडचे वेगवेगळे थायरॉइड असतील, बाकीचे इतर आजार असतील, फॅटी लिव्हर खूप आजकाल पाहायला खूप वाढते, त्याच्या मागे पण हेच कारण असावं हेच का? कारण आहे. कारण त्या कोंबडीमध्ये मोठ्या प्रमाणात हे फॅट आणि मसल हम्म. हे दोन मोठे हे आहेत. आणि त्याच्या बरोबरीनं मी मगाशी जो उल्लेख केला ना, मॅलिनेशन हा जो काही प्रक्रिया आणखीन त्याच्यावर राबवल्या जाते, बरोबर. तर ते तर अतिशय हे आहे. आणि त्याच्या बरोबरीनं ते जे चिकन आहे पोल्ट्रीचं, ते हीट केल्यानंतर साधारणतः आपण आपल्या भारतीय उपखंडात जी मांसाहार करण्याची पद्धत आहे ना, ती डायरेक्ट हीट सब्जेक्टिंग आहे. तर ती डायरेक्ट हीट सब्जेक्टिंग मेथड असल्यामुळे ते टेम्परेचर खूप जास्त आणि त्याच्यात काही ऍसिडिक नेचरचे काही ऍसिड्स डेव्हलप होतात. आणि ते नंतर तुम्हाला कोलेस्ट्रॉल, ते नंतर तुम्हाला फॅटी लिव्हर, ते नंतर तुम्हाला डायबिटीज ह्या किंवा ब्लॉकेजेस डेव्हलप करणं, ह्या गोष्टींकडे आपसूक घेऊन जाणारे आहेत. न जाणू त्याचा रेशो आजपर्यंत जगभरात कुठं काही संशोधन असं Aspect फार नाही. मोठं नाही झालेलं. त्यामुळे तो सांगता येणं जरा कठीण आहे. पण अंदाज एक असा असतो की आम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसेसमध्ये बघतो की 100 पैकी एक 10-15% लोकांच्या मध्ये हे दुष्परिणाम नक्की बघायला मिळतात. ओके. ओके. त्यामुळे त्याच्यापासून सावध असणं आणि कुठेतरी त्याचा तारतम्याने आहार मध्ये समावेश करणं हे खरंच गरजेचं आहे. आणि अतिरेक हा नकोच. म्हणजे ओके. त्याच्याऐवजी तुम्ही देशी कोंबडी खा किंवा इतर मांसाहाराचे जे उपलब्ध पर्याय आहेत, मग त्याच्यामध्ये शेळीचं, बोकडाचं असेल, मास्यांचे प्रकार असतील, किंवा तुम्हाला प्रोटीन सोर्स हवे असतील तर कडधान्यांच्या स्वरूपातले प्रोटीनचे सोर्सेस आहेत, दुधाचे पदार्थ. तर ह्यांचा समावेश जर तुम्ही विशेषतः दुधाचाच जर समावेश करू शकला तर ते जास्त संयुक्तिक आहेत. आज मिलेट्स इयर म्हणून आपण गेल्या वर्षी भारतभर साजरं केलं. तर मिलेट्स ही एक खूप चांगली अग्रणी पर्यायी व्यवस्था आता उपलब्ध होतीये भारतभरात आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स आता उपलब्ध होत आहेत. तर त्या मिलेट्सचा कसा समावेश करता येईल त्या धान्यांचा, तर त्याच्यामध्ये प्रोटीन हा एक खूप मोठा चांगला उपलब्ध सोर्स आहे. तर याचा आहार म्हणून सेवन आणि स्वीकार करायला हवं. विचार करून खायचंय आपल्याला. पण डॉक्टर साहेब, आणखीन एक गोष्ट आहे, म्हणजे आता शेवटाकडे येताना मला एक 2-3 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये जुन्या काळी आपण मांडी घालून बसायचो किंवा पाठावरती बसायचो आणि ताट समोर असायचं. आता आपण डायनिंग टेबलवरती बसतोय. याचा कुठेतरी आपल्या लाईफस्टाईलवरती किंवा याचा कुठेतरी आपल्या शरीरावरती, जीवनशैलीवरती परिणाम होतोय का? काय वाटतं का तुम्हाला? नक्कीच येतो. लॉंग टर्म मध्ये ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करत आहात त्यावेळेस निश्चित या गोष्टींचा परिणाम येणार आहे. ओके. त्याच्यासाठी मी एक सोपा मार्ग, मध्यम मार्ग सुचवतो माझ्या रुग्णांना, की तुम्हाला ठीक आहे डायनिंग टेबलवर जेवायचंय, तर खुर्चीत मांडी घालून बसा. परिणाम साध्य झाला पाहिजे. आपल्याला सोयही व्हायला हवी आणि आपलं आरोग्यही सांभाळता यायला पाहिजे. मांडी घालून बसण्याने पूर्णतः जे काही आतल्या अलाइनमेंट्स असतात ह्या प्रॉपर होतात. जेवढा दाब तुमच्या आमाशयावर पडायला पाहिजे तेवढा पडतो. जो अनावश्यक नाही पडायला पाहिजे तो पडत नाही. ओके. त्याचबरोबरीनं पाय मोकळे सोडण्याने जे काही रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये जे बदल होतात, खाली पाय सोडून जेवायला बसण्याने, त्याच्यामुळे काही अंशतः बदल शरीरामध्ये पचनाच्या प्रक्रियेवर लॉंग टर्म मध्ये दिसतात. एखादी व्यक्ती जर खूप वेळासाठी जेवण करत असेल तर त्याच्यामध्ये ते नक्की दिसणार आहेत. बहुतांश लोकांच्या मध्ये ते दिसतात. पण तुम्हाला हा करून बघण्याचा प्रयोग आहे. सगळ्यांनी करून बघावा की तुम्हाला टेबल खुर्चीवरच जेवायचंय, तर इथून पुढे तुम्ही 2 महिने त्या टेबलच्या खुर्चीमध्ये मांडी घालून बसा आणि जेवण करून बघा. तुमच्या शरीरातलं पचनाची प्रक्रिया निश्चित इम्प्रूव्ह होताना दिसलेली असते. ओके. आणि जसं हे जेवणाला बसण्याच्या पद्धतीबद्दल आहे, तसंच कमोड आणि इंडियन टॉयलेट ह्याच्याबद्दल पण काही आहे का? निश्चितच आहे. शौचाला बसण्याची भारतीय पद्धतीची जी बैठक आहे त्याच्यामध्ये अशी योजना आहे की जेणेकरून जी नैसर्गिक मल
उत्सर्जनाची जी क्रिया आहे तिला हम्म. बळ मिळावं. ओके. हा, तिला त्या प्रक्रियेला नैसर्गिक पद्धतीनं प्रेशर क्रिएट होऊन मळाचा अधिकाधिक अंश जो उपस्थित झालेला आहे तो सगळा निष्कासित व्हावा, तो बाहेर सगळा निघून जावा, याच्यासाठीची ती पोझिशन अत्यंतिक संयुक्तिक आहे. ओके. आजकाल कमोड वापरणं हे तरुणांमध्ये पण खूप मोठं प्रमाण वाढलेलं बघतो आम्ही, की काही नाही बरं वाटतंय, पण त्याच्यामुळे आतल्या आतड्यांवर जी प्रक्रिया होणं गरजेचं आहे नॅचरली. ज्यावेळेस तुम्ही भारतीय पद्धतीनं शौचाला बसता त्यावेळेस तुमच्या फुफ्फुसांच्या मध्ये आणि पोटाच्या पोकळीमध्ये एक डायफ्रॅम नावाचा एक पडदा असतो, की ज्याची दाब पाडण्याची क्षमता असते तुमच्या खालील अवयवांवर. आणि मग ती प्रक्रिया उत्तम जर झाली तर तुम्हाला असं लक्षात येईल की मलप्रवृत्ती उत्तम होते. आणि ही प्रक्रिया मात्र कमोडच्या पद्धतीमध्ये होताना दिसत नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, ज्यांचे गुडघे शाबूत आहेत त्या सगळ्यांनी आळस न करता त्या पद्धतीच्या शौचविधीच्या आसनाचा वापर करावा. ओके. अदरवाईज ज्यांना शक्य नाहीये त्यांनी फक्त कमोडचा वापर करणं संयुक्तिक आणि श्रेयस्कर आहे. ओके. ओके. आणि आता खरंच शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला की आता उन्हाळा येतोय, तर आयुर्वेदाच्या दृष्टीने उन्हाळ्यासाठी आपण काही टिप्स देऊ शकतो का, किंवा ह्या गोष्टी आहेत या तुम्ही करा आणि तुमचं आरोग्य एकदम व्यवस्थित राहील? उन्हाळ्यात आपण जर बघितलं तर आता प्रामुख्यानं महत्वाचं आपल्याला काय लक्षात येतं, की संपूर्ण वातावरणात उष्मा वाढतो. शरीरामध्ये त्या उष्म्याचा संक्रमण होऊन आपल्या शरीरातला द्रव अंश जो आहे, जो रक्तामध्ये आहे, पेशींमध्ये आहे, हा मोठ्या प्रमाणात खाली यायला सुरुवात होते. एक दुसरा परिणाम सगळ्यात महत्वाचा काय होतो, त्या बाहेरच्या उष्म्यामुळं पोटातला जो अन्नपचनाचा जो उष्मा आहे हा कमी व्हायला लागतो. का तर त्या उष्म्याला आपण कॉम्पेन्सेट करण्यासाठी पाणी भरपूर घेणं, थंड पाणी घेणं, हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि त्याच्यामुळं त्या अधिकच्या पाण्याच्या सेवनामुळं पोटातल्या पाचक रसांमध्ये एक प्रकारचा पातळपणा येतो किंवा डायल्यूट होणं म्हणतो आपण त्याला. तर ते डायल्यूट व्हायला लागतात आणि मग अग्नी किंवा पचन क्षमता ही कमी होते आणि भूक मंदावते. तर मग ह्याच्यासाठी आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे, तर आयुर्वेद त्याच्यासाठी साधं सोपं सरळ सांगतो, की ह्याच्यासाठी तुम्ही विशेषत्वानं गूळ, त्यानंतर मीठ आणि त्याच्या बरोबरीनं घरातले जे लिंबू, आमसूल, कोकम ह्या पद्धतीचे जे घरगुती जे उपाय आहेत हे मोठ्या प्रमाणात तुम्ही ह्याचं पाणी बनवा. तर त्याचा वापर करा. गुळाचं पाणी, मिठाचं पाणी, गूळ, मीठ, लिंबू आणि ह्याचं पाणी बनवा आणि ते पाणी तुम्ही घेणं हे जास्त श्रेयस्कर आहे. त्याचबरोबरीने आयुर्वेद असं सांगतो की आहारामध्ये कोणते रस असावेत तर ह्या काळात, तर भूक मंदावते, तर आयुर्वेद असं सांगतो की मधुर, आम्ल आणि लवण ह्या कॅटेगरीचे, म्हणजे मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे थोडेसे आंबट आणि लवण म्हणजे थोडेसे खारट. मग बघा आपल्या इकडे लोणच्यांचे प्रकार उन्हाळ्यात जास्त खाण्याची पद्धत आहे, तर ते अतिशय संयुक्तिक आहे. आम्ल, लोणच्यांचे प्रकार आम्ल पण आहेत, आंबटपणा असतोच त्याच्यामध्ये. त्याचबरोबरीनं चिंचेचे, गुळाचे, लिंबाचे शिरके करून खाण्याची पद्धत आहे. म्हणजे त्याचं पाणी करून त्याच्या लापशी करून खाणं, डाळिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये गूळ घालणं, मीठ घालणं किंवा थोडीशी चिंच घालणं आणि ते डाळिंबाचं ज्यूस, गूळ, चिंच, मीठ हे घातलेलं डाळिंबाचं ज्यूस हे घेतलं तर उत्तम पद्धतीनं भूकही मेंटेन होते, डिहायड्रेशनही होत नाही आणि शरीरामध्ये ग्लुकोज आणि पाण्याचा अंश मेंटेन होतो. तर हे सगळ्यात सोपं, साधं, घरगुती. आणि त्याच्या बरोबरीनं आंबट गोड द्राक्षांचे रस, त्याचबरोबरीनं हे जे काही फळं आता येतात तर ह्या फळांचे रस तुम्ही घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये टरबूज आहे, कलिंगड आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, ते सगळे आम्ल आहेत बघा. तर हे आवर्जून खाल्ली गेली पाहिजे. तर ह्याच्यातून तुम्ही निश्चितपणे
उष्म्याला पण कॉम्पेन्सेट करता आणि त्याच्या बरोबरीनं हे करता. पण बहुतांश लोकांचा जोर कशावर असतो तर ताकावर असतो. हो. तर मला आवर्जून इथं सांगावंसं वाटतं की ताक हे उन्हाळ्यात घेण्याचं पेय नाहीये. ताक हे तुम्हाला ज्यावेळेस खूप भूक कमी झालेली आहे आणि तुमच्या शरीरातला उष्णता कमी झालेली आहे, तर त्यावेळेस घेण्याचा तो एक प्रभावी मार्ग आहे. प्रभावी मार्ग आहे. ओके. तर ते उन्हाळ्यात घेतलं जातं आणि ते एक प्रकारे नायट्रिक ऍसिडची रेप्लिका आहे. तर नायट्रिक ऍसिडचा रेप्लिका म्हणजे तो हाताला स्पर्शाला थंड आहे ताकाचा प्रकार, पण आत गेल्यानंतर नायट्रिक ऍसिड जसं पडलं तर ते भोग पाडतं पूर्णतः. एखाद्या लाकडावर पडलं तर इतकं ते तीक्ष्ण आहे, म्हणजे बाहेरून बर्फ असतं त्याच्या बाटलीला जमा झालेलं, आणि मग मात्र बाटलीतून बाहेर पडल्या पडल्या मात्र ते पूर्णतः जाळून टाकण्याची क्षमता आहे, कापड असो लाकूड असो. तर तसंच काहीसं ताकाचं आहे, ते दीपन रुच्य आहे आणि अग्नी दीपन करणार आहे बर का. आम्लरसाचं आहे, ते शीत नाही, थंड नाही, ते उष्ण आहे. तर ते हाताला स्पर्शाला थंड आहे. त्यामुळं बहुतांश लोक ताकाचं अधिक मात्रेत सेवन करून उन्हाळ्यात पित्ताच्या त्रासांना बळी पडलेले आम्ही बघतो. तर उन्हाळ्याच्या दिवसात ताक हे संयमाने प्या उलट. आणि हे आत्ता जे मी सांगितलेले हे जे काही 3-4 प्रकार आहेत, हे तुम्ही आहारात जर ठेवलात तर त्याच्याने, आणि आहार सुद्धा कोरडा आहार असू नये. आहारात थोडासा रस्सा प्रकाराच्या भाज्या ह्या आहारामध्ये ठेवा. पालेभाज्यांचा 2 वेळा वापर आठवड्यातल्या, कडधान्यांचा वापर एक 5 वेळा, आणि इतर वेळेस फळभाज्या म्हणजे कोबी, फ्लॉवर, दोडका, भेंडी ह्यांच्या रस्सा प्रकारातल्या जर भाज्या जर तुम्ही घरगुती पद्धतीनं ज्याच्यामध्ये द्रवांश आहे, रस्सा आहे, अशा जर खोबऱ्याचं वाटण करून केलेला रस्सा, शेंगदाण्याचं वाटण नको, तर त्याचं जर वाटण केलेला जर रस्सा घेण्यात आला तर निश्चितपणे उन्हाळ्यातल्या ह्या सगळ्या त्रासांना खूप मोठ्या प्रमाणात कात्री लागते. त्याचबरोबरीनं बाजारात उपलब्ध असलेले काही प्रमाणातले आपलं जे बेसिक सोडा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाचनाचं काहीतरी ते टाकतात मसाला, तर तो कधीतरी एखाद्या वेळेस घेणं, नारळ पाणी घेणं, त्याचबरोबरीनं फळांचे रस नुसते फळांचे रस, तर ते घेणं हे जास्त श्रेयस्कर आहे. आमरस असेल, त्यानंतर द्राक्षांचा रस असेल, तर हे रस घेणं. टरबूज आणि खरबुजाच्या बद्दल किंवा कलिंगडाच्या बाबतीत मी इथं आवर्जून एक गोष्ट सांगेन की मर्यादित खा. तेही उष्ण आहेत, म्हणजे भरपूर लोकांना उष्णतेचे त्रास, उन्हाळे लागणं हे त्याच्यामुळं होत असतं, हे त्यांना माहितीच नाही. ताकामुळं त्यांना उन्हाळे लागतायत हे त्यांना माहित नसतं, घामोळे येत आहेत, तर ते इतके उष्ण आहेत. तर त्याचं संतुलन राखणं, आणि सब्जा बी म्हणून बी मिळतं बाजारामध्ये, तर ते भिजवून आठवड्यातनं ज्यांना उन्हाळ्याचे त्रास आहेत जास्त मोठ्या प्रमाणात, त्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये ते सब्जा बी भिजत ठेवणं, सकाळी भिजत ठेवणं आणि दुपारी घेणं, किंवा रात्री भिजत ठेवणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घेणं. मग ते डाळिंबाच्या रसात घेतलं तरी चालेल थोडंसं, किंवा साध्या पाण्यात भिजवून डाळिंबाच्या रसात मिक्स करून ते घेणं, हे जास्त श्रेयस्कर आहे. काही वेळेस खूप मोठ्या प्रमाणात खारट आणि तिखट असे काही मसाले घातलेले काही पेय मिळतात, आमसुलाच्या कॅटेगरीचे, कोकमच्या कॅटेगरीचे, तर ते जपून प्या, कारण ते परत थंडपणा न आणता ते उष्णता आणतात जास्त प्रमाणात, आणि ते बहुतांश लोकांना उन्हाळे लागण्याला देखील ते पण कारणीभूत होतात. तर हे खूप साधे सोपे उपाय घरगुती पातळीवर आपण करू शकतो. त्याच्यात सगळ्यात चांगलं आहे ते म्हणजे ऊसाचा रस पण आहे, पण ऊसाच्या रसामुळे देखील काही लोकांना पित्त होतं. तर त्यामुळं मी, आणि काही ठिकाणी इतकं कॉन्टॅमिनेशन असतं की त्याच्यामुळं बरेचसे काविळीचे प्रकार त्या ह्याच्यातून होताना पाहायला मिळतात. तर त्यामुळं ऊसाचा रस स्वच्छ ठिकाणचा असेल, जिथं माशा आणि याचा प्रादुर्भाव कमी दिसतोय, आणि ताजा ताजा पटकन करून देतोय, आणि बर्फ न घातलेला असावा, कारण पाणी कुठून येतं माहित नसतं ते सर्व. तर पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे ते सगळं कुठूनही मॅनेज केलं जातं. तर त्या गोष्टी बेसिक थोड्याशा सांभाळल्या तर ज्यांना भूक कमी आहे आणि पित्ताचे त्रास नाहीयेत अशा लोकांनी ऊसाचा रस घ्यावा.
ओके. पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी, डाळिंबाचा रस हम्म. हे घ्यावं. ज्यांना पित्ताचे त्रास नाही त्यांनी मात्र उसाचा रस किंवा कलिंगड यांचा ज्यूस घेणं, हे घेणं श्रेयस्कर. ओके ओके. आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे मगाशी बोलता बोलता आपला ब्रह्ममुहूर्ताला जस्ट टच झाला की 10 वाजता झोपलो आणि 3, 3:30, 4ला जरी उठलो किंवा 5 पर्यंत उठलो तरी आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ साधता येते. जुन्या काळातली लोक त्या काळी उठायची किंवा झुंजूमुंजू व्हायचं आणि गावगडी कामाला लागायचे. तर व्हॉट इज ब्रह्ममुहूर्त आणि त्या वेळेला उठणं का महत्वाचं आहे? आरोग्यशास्त्रानुसार त्याचं एक बेसिक महत्व आयुर्वेदात खूप सांगितलेलं आहे. ते म्हणजे आयुर्वेदात सांगितलेलं आहे ते अंत मध्याधिक हा क्रमात, हा एक सिद्धांत सांगितलेला आहे आयुर्वेदात. म्हणजे दिवसाच्या आणि रात्रीच्या प्रहरात ते अंत मध्याधिक हा क्रमात या न्यायानं अंतकाळात वाताचा प्रकोप, मध्य काळात पित्ताचा प्राबल्य येतो, सुरुवातीच्या काळात कफाचं प्राबल्य येतो. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जेवल्यानंतर पहिल्यांदा कफाचं प्राबल्य उत्पन्न होतं शरीरामध्ये. मध्यरात्रीच्या काळात हे पित्ताचं प्राबल्य उत्पन्न होतं आणि शेवटच्या काळात हे वाताचं प्राबल्य उत्पन्न होतं. जर तुम्ही ब्राह्ममुहूर्त म्हणजे कोणता मुहूर्त? सूर्योदयाची वेळ असते आपल्याकडे, त्या लोकेशनला थोडी वेगवेगळी असते मागे पुढे. पण त्याच्यापासून साधारणतः तुम्ही जर बघितलं तर 1.5 ते पावणे 2 तासाचा कालावधी अलीकडं आलात. ओके. कोणत्याही सूर्योदयाच्या वेळेच्या आधी पावणे 2 तास आधीचा काळ हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ असतो. मग त्या काळात जर उठलात तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरातल्या वायूचं प्राबल्यत्व हे मगाशी आपण जसं बोललो ना की शौच मार्जन क्रियेमध्ये तो वायू सगळा निघून जातो किंवा अनुलोमित होतो. तर हा सगळ्यात पहिला मोठा फायदा मिळतो आणि ज्याच्यामुळे तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन नॅचरली पहाटेच्या वेळेस ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस जे चांगलं होतं त्याच्यातून तुम्हाला दिवसभराच्या मेटाबॉलिझम मध्ये त्याचे इम्पॅक्ट सगळे मिळतात. पहिला. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असं सांगितलेला आहे की आयुर्वेदात वातामुळे काय काय होतं तर वायुस्तंत्र यंत्रधरः नियंता प्रणेतच मनसः असं म्हणलेलं आहे. म्हणजे तंत्र यंत्रधरः म्हणजे तुमचं शरीराचं सगळं जे तंत्र आहे ना ह्या यंत्राचं, हे म्हणजे सगळं की कोणतेही हॉर्मोन्स तुमच्या शरीरात कमी होणं, जास्त होणं, शरीराचे पाचक स्राव वेळेत निर्माण होणं, त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये मनाची गती, ओके, नियंता प्रणेताच मनसः असं म्हणलेलं आहे वायूला. तर तो वातच जर तुमच्या ब्रह्ममुहूर्तात उठल्यामुळे आणि शौचमार्जन विधी आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे प्राकृत व्हायला लागला की तुमचं मन स्थिर व्हायला लागतं कोणत्याही गोष्टीसाठी. हा झाला त्याचा दुसरा महत्वाचा परिणाम. आणि त्याचबरोबरीनं गर्भोत्पादकच्या शुक्राणाम असं म्हणलेलं आहे. म्हणजे आर्तव शरीरामधनं पाळीच्या काळातलं जे ब्लिडिंग होण्याचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी वात कारणीभूत आहे. आणि तो जर प्राकृत राहिला तर तुमचे पिरियड्स व्यवस्थित राहायला मदत होते स्त्रियांच्या मध्ये. त्याचबरोबरीनं पोट साफ झालं तर भूक आणि भुकेच्या सगळ्या वेळा नियमित होतात. हे सगळं व्यवस्थित व्हायला लागतं. कारण चरक असं म्हणतात की अपान अनुलोमित झाला तर समान संदुक्षित ऑटोमॅटिकली होतो. म्हणजे गुदमार्गावाटे जर गॅसेस जाण्याचं अनुलोमित होण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर भूक लागण्याचं म्हणजे समान अग्नी व्यवस्थित संदुक्षित होतो असं सिद्धांत आहे. तर बहुतांश लोकांना भूक लागत नाही, ते याचमुळे लागत नसते. तर त्यांनी लवकर उठावं आणि त्याचा जर अभ्यास केला. फक्त हे करत असताना एक पथ्य सांभाळावं की आता हे ऐकल्यानंतर बरेचसे लोक पटकन सुरू करतील की आता उद्यापासून. तर ह्याच्यामध्ये एक साधं सोपं सूत्र सांगितलेलं आहे, पादांशेन भवेत. तर पादांशेन भवेत म्हणजे काय? तर चरक म्हणतात पादांशेन तत्र पादांशेन भवेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा त्याग करत आहात तर तो चतुर्थांश करा. आणि असा अभ्यास तुम्ही सलग 3 दिवस, 2 दिवस, 3 दिवस किंवा 5 दिवस करा आणि नंतर हळूहळू परत चतुर्थांश कमी करा. ओके. परत 3 दिवसांनी चतुर्थांश कमी करा आणि चतुर्थांश चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा. तर असं जर करू शकलात तर त्याचे त्रास होताना दिसत नाहीत आणि ब्रह्ममुहूर्ताला उठण्याची वेळ साधता येते. एकदम एखादी व्यक्ती 9 वाजता उठते आणि दुसऱ्या दिवशी आता 5 वाजता उठतो म्हणेल
तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर येतात, ते न करावं. तर त्याच्याऐवजी चरकांनी आपल्याला ही जी पद्धत दिलेली आहे आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये, तर ती पद्धत जर आपण अवलंबली तर त्याचा फायदाही होतो, ब्रह्ममुहूर्ताला उठणं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे की मॉडर्न सायन्सनुसार सुद्धा आता त्याचं खूप सायंटिफिक एक्सप्लेनेशन त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीच्या परिभाषेमध्ये, जर ब्रह्ममुहूर्ताला उठलात तर तुमच्या शरीरातलं मेलॅनिन तयार होण्याची प्रक्रिया ही थांबते उठल्यानंतर तुम्ही, आणि सिरोटोनिन नावाचं जे संप्रेरक आहे, हार्मोन आहे, तो तयार होण्याची प्रक्रिया पटकन सुरू होते. तर त्याच्यामुळं तुमच्या शरीरातल्या सगळ्या हॉर्मोन्सला एक व्यवस्थितपणा येतो, असं सांगण्यात येतं. म्हणजे मेलॅनिन आणि सेरोटोनिन हे तुमच्या शरीरातले शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉइड ह्याच्या संबंधित आणि त्याचबरोबरीनं तुमच्या गर्भाशय याच्या संबंधितच्या खूप महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे की रोल परफॉर्म करणारे हॉर्मोन्स आहेत. तर त्याचं सार्कॅडिझम रिझम मेंटेन होण्यासाठी म्हणून सुद्धा हे खूप उपयोगी पडतं. आणि ब्रह्ममुहूर्ताचा दुसरा पैलू असा आहे की त्यावेळेस तुम्ही केलेला वात अनुलोमित झालाय, तुमचं मन स्थिर झाले, त्यावेळेस जर तुम्ही केलेला अभ्यास असेल, किंवा एखादं वाचन असेल, तर त्याचं दिवसभरामध्ये तुम्हाला कळत नकळत सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचं चिंतन होतं आणि तुम्हाला त्या विषयाचं आकलन होण्यासाठीचा तो उत्तम काळ असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला सुद्धा आता वेळ साधली पाहिजे, ती म्हणजे बराच वेळ झालेला आहे आणि तुम्ही जर इथपर्यंत पाहत आलेला असाल तर ब्रह्ममुहूर्ताचा वेळ साधायला अवश्य प्रयत्न करा. आणि डॉक्टर साहेब तुम्ही आलात, खूप छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार. मंडळी, तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की टाका, आपण त्या प्रश्नांवरती पुन्हा एकदा पॉडकास्ट निश्चित घेऊ. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही शेवटपर्यंत पाहत आलात. तुम्ही जर आतापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर प्रेम करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.